मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा दंगली व्हायच्या तेव्हा त्या दंगलीचं केंद्र असायचं भिवंडी. मग ती 68ची दंगल असू देत, 70ची असू देत, 84ची दंगल असू देत. 84 मध्ये तर मुंबई पोलिसांना आर्मीला बोलवावं लागलं होतं ती दंगल थांबवण्यासाठी. पण जेव्हा 92-93ची दंगल मुंबईमध्ये सुरू होती, मुंबई पेटत होतं पण भिवंडी शांत होतं. आणि भिवंडी शांत ठेवण्याचं काम जे पोलीस अधिकारी करत होते, जी कामगिरी ते बजावत होते, ते IPS अधिकारी सुरेश खोपडे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या लगावबत्तीच्या चॅनलवरती. तुम्ही IPS अधिकारी होतात, खूप मोठी ती पोस्टिंग आहे. तेव्हा मग गृहमंत्र्यांशी येणारे ते संबंध असतील. तुमच्या कार्यकाळातला कोणता असा गृहमंत्री तुम्हाला वाटला की ज्याला पोलीस खात्यातलं खरंच कळत होतं? म्हणजे बरेच गृहमंत्री होते, RR पाटील होते, तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, गोपीनाथ मुंडे होते. हा, अगदी आम्ही सुरुवातीला पासून विलासराव देशमुख गृहराज्यमंत्री एक पासून मग अनेक गृहमंत्री आले, परंतु त्यातील जास्त जवळ आणि काम पाहण्याची संधी मिळेल ते म्हणजे RR पाटील होते. तर RR पाटील हा एक अभ्यासू माणूस आणि त्यांना एक सोशल आउटलुक होता. म्हणजे खरोखर सामान्याबद्दल कळवळ किंवा ज्याला इम्पथी सिंपथी असं म्हणूया, असा असलेला तो. आणि पुन्हा नॉन करप्ट, तो काय कुणाचे पैसे घेऊन हे केलेले बदल्या केल्या वगैरे असं काही नाही, स्वच्छ चारित्र्य. पण आपल्याला खूप प्रसिद्धी आली की मग काय होतं की मग ते डोक्यात जातं आणि आपल्याला सगळं कळतं वगैरे, आपण सुप्रीम आहोत वगैरे असं माणसाला वाटायला लागतं. आणि त्यातून मग ज्यावेळेला बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला मग त्यांच्यावर खूप टीका झाली. म्हणजे अगोदर लोकांनी खूप उचलून धरलं, पण खूप टीका झाली आणि मग ती टीका त्यांना हाताळता आली नाही बरोबर. मुंबईवरती हल्ला झाला होता. हा, मग ते नाही का म्हणले, बड़े बड़े शहर में छोटे छोटे छोटी छोटी बातें या छोट्या छोट्या घटनाएं होती है वगैरे असं काहीतरी म्हटले. आणि मग या घटनेला तुम्ही छोटी कसं म्हणतात, आणि त्यांना बाहेर जावं लागलं, राजीनामा द्यावा लागला. आता त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. छगन भुजबळ आम्ही हे पाहिलं, गृहमंत्री पाहिले, पण छगन भुजबळांच्या इतकं पोलीस खातं बदनाम करायचं काम कुठल्याच गृहमंत्र्यानं केलेलं नाही. आता इतर बोलतात म्हणून हे नव्हे, परंतु मी सातारहून माझी बदली केली अकोल्याला, आणि सातारची बदली झाली तर ती शरद लेवे, ती पण एक घटना. तेव्हा गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते. तर हे आपण याच्याबद्दल सांगता येईल की अकोल्याला बदली झाली आणि पुढे 5 महिन्यामध्ये अकोल्याहून त्यांनी माझी पुन्हा बदली करून टाकली. आणि कारण काय दिलं, ते आमचं ऐकत नाहीत वगैरे भुजबळांनी. हा, आणि ऐकत नाही म्हणजे त्यांनी त्यांच्या कुठल्या तरी PAनं एका हवालदाराची बदली करायला सांगितलेली वगैरे, आणि ती केली नाही म्हणून. परंतु खरी गंमत जी होती तर ते अकोल्याला येण्यासाठी एक IPS अधिकारी, मुंबईचा अधिकारी, खूप करप्शनबद्दल काय म्हणतो आता आठवेना, परंतु ते मोठं घबाड घेऊनच फिरणारा तो अधिकारी मुंबईमध्ये कमवलेलं. आणि लोक बोलायचे की ते भुजबळांचे, आता माझ्याकडे अधिकारी यायचे ना, कुठेतरी अचानक बदली झालेली. इन्स्पेक्टर म्हणणार की सर मी 2 दिवस जाऊन येतो, मला सुट्टी द्या. तर कशाला, काय करणार तुम्ही, बदली झाली, जाऊन येतो. पण मग मला सांगायचे की सर आम्हाला मॅनेज करता येते. ते शीख रिपोर्ट करायचे, मुंबईला जायचे आणि भुजबळांच्या नातेवाईकांना भेटायचे, कारण त्यानं दुकान शेजारीच उघडलेलं, रक्कम घ्यायची आणि बदल्या लगेच कॅन्सल होऊन जायच्या. तर अशा पद्धतीनं भुजबळांनी प्रचंड बदनामीकारक या पोलीस दल, आणि त्यातूनच मग प्रचंड भ्रष्टाचाराला वाव मिळायला लागला आणि पोलीस खातं खूप बदनाम झालं. त्यातून ते काय रिकवर झालेलं नाही. तर पण मग RR पाटलांना मर्यादा जी आली
तर पोलीस व्यवस्थापन हे पण एक वेगळंच शास्त्र आहे. तुम्हाला व्यवस्थापन शास्त्राचा तो अभ्यास असायला पाहिजे आणि तो नसल्यामुळं नुसतं सोशल ॲटिट्यूड किंवा सोशल अँगल फार काळानं तुम्हाला ऑर्गनायझेशन चालवता येत नाही. आणि मग आर पाटील त्यात कमी पडल्यानंतर मग त्यांचे पुन्हा चांगुलपणा, चांगली भाषणं वगैरे हे लोकांच्या लक्षात आले की अरे मग हे कुठंतरी थांबलेत, म्हणजे यांच्या मर्यादा सिद्ध झालेल्या आहेत. आणि मग पुन्हा जरी आले तरी पुन्हा त्यांना ती उंची गाठता आली नाही, हे मात्र खरं आहे. पण सामाजिक बांधिलकी असलेला आणि अनेक अधिकाऱ्यांना मदत केलेला, अगदी मला सुद्धा त्यांनी आर आर पाटलांनी मदत केलेली होती. गोपीनाथ मुंडेंच्या जेव्हा ते गृहमंत्री पदावरती तेव्हा एक साताऱ्याची केस घडली होती, तेही आम्ही वाचलेलं की शरद लेवे, तुम्ही जे उल्लेख केला, त्यांच्या खुनाचा आरोप उदयनराजेंवरती होता आणि उदयनराजे हे तेव्हा मंत्रीपदावरती होते, तुम्ही त्यांना अटक केली होती. आणि काय घडलं होतं तेव्हा नेमकं? त्यावेळेला पहा, मी 1999 साली मी सातारला SP होतो आणि मी पुण्याला SP होतो, पण पुण्यातला राहणार असल्यामुळं इलेक्शन सुरू होणार होत्या, तर मग माझी आउट ऑफ डिस्ट्रिक्ट अशी बदली झाली. मी सातारला गेलो आणि दुसऱ्या दिवशी वोटिंग होणार होतं आणि रात्री आम्ही उशिरापर्यंत सगळ्या पेट्या वगैरे पाठवल्या, झोपलो आणि पहाटेच पुन्हा माझ्या दारावरती टक 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 करून आमच्या ऑर्डरलीनं उठवलं. मी आपला डोळं चोळीत बाहेर गेलो, तो बाहेर इन्स्पेक्टर सुरभे उभे होते युनिफॉर्ममध्ये, आपला सॅल्यूट वगैरे मारला आणि माझ्या हातात कागद दिला. तर मी तो वाचायला सुरुवात केली आणि तो कागद वाचल्यानंतर प्रचंड असं तणाव माझ्या डोक्यावरती आला, झोप उडाली आणि प्रचंड तणाव. अरे हे असं कसं झालं? तर ती फिर्याद होती आणि ती उदयनराजे विरुद्धची फिर्याद होती, एक अर्धा पान लिहिलेली होती. परंतु सगळ्या 35 वर्षाच्या नोकरीमध्ये एवढी परफेक्ट FIR टू द पॉइंट अशी माझ्या वाचण्यात आलेली नव्हती. आणि मला नंतर समजलं की ती विरोधी वाल्यानं म्हणजे अभयसिंह राजांनी 11 वकिलांना बसवून ती तयार करून घेतलेली, म्हणजे उदयनराजेंचे चुलते. हो. तर ती फिर्याद अशी होती की उदयनराजे आले, त्यांच्याबरोबर 150 ते 200 लोकांचा जमा होता. उदयनराजेच्या हातामध्ये तलवार होती, त्यानं बाचाबाची झाल्यानंतर पहिला वार त्यानं मारला, एक मानेवर मारला, पाठीवर मारला, घरा मारा, त्याच्यानंतर दुसऱ्याला, नंतर तिसऱ्यांना अंगावर 35 जखमा झाल्या. आणि मग यातून काय त्यांनी इस्टॅब्लिश केलं की ठार मारण्याचा हेतू डिक्लेअर केला. सो त्यांच्या हातात तलवार होती, त्यांनी वार केला, इतरांना मारायला सांगितलं आणि ठार मारून टाका, या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं आणल्या त्या फिर्यादीमध्ये. आणि मग मी तिथं जवळ SP ऑफिसला गेलो आणि बसलो की आता काय करायचं वगैरे. इन्स्पेक्टर, DYSP हजर झाले आणि थोड्याच वेळात फोन आला मला अभयसिंह राजांचा. त्यांना मी कधी भेटलो नव्हतो, कारण माझे जाऊन 3 महिने झालेले होते. मी अभयसिंह राजे होतो म्हणे मर्डर झालेला आहे, त्याच्यामध्ये उदयनराजे आरोपी आहेत आणि त्याला ताबडतोब अटक करा, आणि अटक नाही केली तर आम्ही सगळं शहर पेटवून देऊ. तर थोड्या वेळाने पुन्हा राणी साहेबांच्याकडून मेसेज आला की राणी साहेब येत आहेत, म्हणजे उदयनराजेंची आई. 700-800 लोक आहेत त्यांच्याबरोबर, आणि त्या म्हणतात की माझ्या मुलाला जर अटक केली तर आम्ही शहर पेटवून देऊ. आणि मग मी खुर्चीमध्ये एकटाच बसलेलो आणि अनुभवामुळे मी ते व्हिज्युअलाइज केलं की, आणि 7 वाजता तर वोटिंग होणार होतं. हे 4:30-5च्या वेळेला निवडणुका सुरू होत्या, विधानसभेच्या. आणि वोटिंग सुरू होणार होतं. मतदान ही सकाळची घटना, पहाटेची घटना 7 वाजता सुरू होणार होतं आणि लगेच सुरू होणार. मला ते लक्षात आलं की अरे अटक केली तरी पेटणार,
नाही अटक केली तरी म्हणजे अटक केली तरी आणि नाही केली तरी शहर पेटणार आहेत. मला ते दिसायला लागलं की मग शहर पेटलंय, जाळपोळ अमुक तमुक वगैरे. आणि मग वाईटात वाईट काय होऊ शकेल म्हटलं की बा त्यावर नंतर मग हे पॉलिटिकल असल्यामुळं इन्क्वायरी कमिशन नेमलं जाईल. आणि मग इन्क्वायरी कमिशनमध्ये मग मला ते व्हिज्युअलाइज झालं की मी आपला युनिफॉर्म घालून गेलोय, वाट पाहतोय आणि तो दारातला शिपाई मोठ्याने ओरडतोय, सुरेश आबाजी खोपडे हजीर राहो. हजीर राहो म्हणजे आतमध्ये साक्षीला. आम्ही सॅल्यूट करून जाणार, ते कमिशन पुढं बसलेलं आणि मध्ये उलट तपासणी करणार. तर पुन्हा सर्वायवल इन्स्टिंक्ट खूप महत्वाची असते की मी यातून मी आणि मग आमचं पोलीस त्याची इज्जत कशी वाचेल वगैरे. आणि त्याच वेळेला मला ते लहानपणी वाचलेली माकडी आणि तिचं पिल्लू याची गोष्ट आठवली की ती वाचवण्याचा प्रयत्न करते, पण तिच्याच नाकात पाणी जायला लागलं तर ती पायाखाली घेते. पण माझ्या लक्षात आलं की विचारलं जाईल की तुम्ही अटक केली किंवा नाही केली वगैरे, पण त्याचे इम्प्लिकेशन्स काय होतील. माझ्या लक्षात आलं की मी जर अटक नाही केली आणि शहर पेटलं तर मग कोर्ट असा निर्णय काढेल की गुन्हा घडला होता, फिर्याद स्पष्ट होती, प्रेत होतं तिथं म्हणजे माणूस खरोखरच मेलेला होता. अशा वेळेला तुम्ही अटकेची कारवाई का केली नाही. तर डिरेक्शन ऑफ ड्युटी म्हणजे कर्तव्यात कुसूर करणे असा ठपका माझ्यावर ठेवला असता आणि त्यानं काय फारसं झालं नसतं. पण आयुष्यभर मला कपाळावरती टॅग लागला असता. कारण खोपडे होते त्यावेळेला ते सगळं शहर पेटलं आणि त्यांनी काय एका राजाने सगळा धुमाकूळ घातला. पण मी अटक केली आणि दंगल झाली तर मी म्हणू शकतो की यस आय हॅव डन माय ड्युटी. मी घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे काम केलं असेल. काही दंगल झाली तरी बंदुका आहेत त्याच्या साह्यानं दडपून टाकेल. आणि पटकन वाटलं की चला लेट अस अरेस्ट हिम. मी लगेच सुरबेंना आणि त्या मुत्यालांना म्हटलं की जा घेऊन या यांना, उदयनराजांना घेऊन या. तर घेऊन ये म्हटल्यानंतर राजाला घेऊन येतो म्हटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर मला ते सगळं दिसलं. पण गेले ते आणि 2 तासांनी घेऊन आले. अर्थात मग पोलिसांचं काय असतं की आम्ही काही म्हणत नाही, ते साहेबांनी सांगितले. आणि साहेब फार ते रामश्यामचा तिकडं एन्काउंटर केलेला साहेब आहे आणि ते कोणाचं ऐकत नाही हो. ते तुम्ही फक्त जाऊन साहेबाच्या पुढं काही सांगायचे ते सांगा. आणि मग काही वेळात धाड 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 करत आवाज आला की येत आहेत राजे. मग माझ्या रूमच्या पुढे ज्या खुर्च्या होत्या मी त्या सगळ्या बाजूला केल्या आणि म्हणजे आता आपल्याला अटकच करायची तर मग समोर बसून काय नाही, तुम्ही यू आर अ क्रिमिनल, यू आर अक्यूज इन दिस केस. आल्याबरोबर त्यांनी उंच पोरा जो 6.25 फूट उंची सावळा कॉन्व्हेंट शिकलेला वगैरे आल्याबरोबर मला आवाजात विचारलं, व्हाय SP साहेब व्हाय हॅव यू कॉल्ड मी हिअर. मला का बोलवलंय. मी सांगितलं की तुमच्यावर अशी फिर्याद आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. मी ते पूर्णपणे वाचून दाखवले. नो म्हणे ती सगळं खोटं आहे, तुम्ही नवीन आलाय तुम्हाला माहीत नाही. माझे चुलते आहेत, म्हणजे त्याच्या पाठीमागं आमची जमिनीवरून वाद चालू आहेत. त्यांनी ती खोटी केस केलेली. मी चाललो, थांबा म्हटलं. पुन्हा मी त्यांना वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला की बा असं असं आहे. तर नाही पुन्हा मी नाही हे सगळं खोटं आहे वगैरे वगैरे त्यांनी. आणि मग माझ्या लक्षातच आलं की ते शहर पेटलं जाईल आणि हे होईल आणि शेवटी जो दोष येतो तो माझ्यावरतीच येणार आहे. मग मला यांना बरं मी कायदेशीर काम करतोय असं काय नाही, पण मला माहिती होतं की ते गादीचे 13वे वंशज मंत्री होते. 2-3 वेळा कार्यक्रमाला मी होतो. पण आपलं सर्वायवल आणि कायदा इथं राबवता येऊ शकेल आपल्याला. तर इतकं प्लेनपणे माझ्या डोक्यात आलं. म्हटलं पण लोक सगळे विचारतात की मग तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांना काय विचारलं नाही. माझ्यावरती IG होते, माझ्यावरती DG होते, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, सकाळची वेळ वगैरे, गृहमंत्री
त्यांनाही विचार देऊ शकतो. पण माझ्या लक्षात आलं की तिथं याला होते राहुल गोपाल म्हणून IG होते कोल्हापूरला, आणि मुंबईला अरविंद इनामदार हे DG होते. मी म्हटलं आपण सकाळी सकाळी फोन केला ना, असं केलं, काय करू मी असं विचारलं तर सकाळीच फोन केला की ते पहिल्यांदा साहेब लोकच ना, बॉसला सांभाळणं मोठं महत्वाचं असतं. तर त्यांची चिडचिड सुरू होईल आणि सल्ला काय देतील, ते म्हणतील अरे देखो सुरेश, हे देखो की हा तो गुन्हा झालेला आहे, आरोपी आहे, माणूस मारला गेलेला आहे आणि आपल्याला काही पर्याय नाही अटक करण्याशिवाय. पण सुरेश हेही बघ की ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, ते मंत्री आहेत, आणि टाळता आलं तर बघा म्हणजे डिफर करता आली अटक, नंतरही करता येऊ शकेल. हे दोन्ही सांगते, म्हणजे अटकही करा आणि नाही पण करा, म्हणजे दोन्ही याच्यावरती आपण शेप. आणि मग म्हणायला मोकळे आम्ही त्याला सांगितलं होतं नाही केली तरी चाललं, तर एवढं काय तू काय पळून चाललाय का वगैरे वगैरे. तर मग माझ्या लक्षात आलं मग आपण कन्फ्यूज होतो, त्यापेक्षा आपणच निर्णय घ्यायचा आणि काही वाईट झालं तर आपणच फेस करायचं. आपल्याला वाटलं की बाबा तो माझा निर्णय होता, त्यामुळे कोणावर डिपेंड व्हायचं कारण नाही. आणि ते उंटावरून शेळे हाकतील आणि पुन्हा ते म्हणायला मोकळे, अहो आम्ही काही जरी सांगितलं तरी ही वॉज ऑफिसर ऑन द स्पॉट, त्यानं तो निर्णय घ्यायला त्याचं काम आहे, तो काय आता बच्चा नाही, हिज IPS ऑफिसर. तर म्हणलं हे आपलंच काम आहे शेवटी, आपलं सरळ. आणि मग मी निर्णय घेतला की त्यांना घेऊन. तर असं होईपर्यंत अटक झाल्या बरोबर पूर्वी ते असे मोठे फोन होते बा आपल्याकडं, हा ते काळ्या रंगाचे का निळ्या, तो ट्रिंग 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 वाजायला लागला. म्हणजे घेऊन जा म्हटल्यानंतर एक 15-20 मिनिटं गेले. आम्ही राहून कानाला लावला तर मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री बोलतो आहे. आम्ही गुड मॉर्निंग सर वगैरे, तुम्ही उदयनराजेंना अटक केली आहे काय? म्हटलं हो सर. का अटक केली? म्हटलं सर अशी अशी फिर्यादी, ते फिर्यादीमध्ये त्यांचं नाव हे केलं आहे. अहो उद्या माझंही नाव टाकते म्हणून तुम्ही मला येऊन अटक करणार आहात का? आणि मग त्यांना सांगायचा प्रयत्न केला की सर माझी खात्री पटलेली की ही वॉज मेंबर ऑफ द अनलॉफुल असेंब्ली. म्हणजे पुरावा गोळा करायला काही हे नव्हतं, परंतु ज्यावेळेला ते आले होते सभा संपवून चालले असताना त्याच्याबरोबर पोलीस होते आमचे युनिफॉर्म मधले. तर त्यांनी मारलं का नाही हा कोर्टात जाऊन सिद्ध होणारा. परंतु मी त्या हवालदाराला विचार की अरे हे उदयनराजे त्या जमावमध्ये होते का? तर होते म्हटले. म्हणजे ही वॉज अ मेंबर ऑफ द अनलॉफुल असेंब्ली. आणि मग त्यांनी काही जरी नाही केलं तरी मर्डर झाला असेल तर ते दोष त्यांच्यावरती येतो कायद्यानुसार. तर हा एवढ्याच याच्यावरती म्हटलं ते तिथं होते मेंबर ऑफ द. आणि मग इकडचं तिकडचं करता करता खोपडे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही यू आर ऑलवेज अगेन्स्ट मी. तर मी नांदेडला SP असताना पुन्हा आमचं त्यांचं बरंचसं वाजलं होतं, गोपीनाथ मुंडेंचं. गोपीनाथ मुंडेंचं. तर ती एक वेगळीच कथा आहे. पण या कथेमध्ये सांगताना मग त्यांना माहिती होतं ते मला ओळखायचे वगैरे. आणि मी बारामतीचा आहे, पुन्हा पवारांच्या जातीचा आहे वगैरे हेही त्यांना माहिती. आणि मग शेवटी म्हटलं की खोपडे मला माहिती आहे की तुम्ही बारामतीचे आहात, तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात, तुम्ही यू आर ऑलवेज अगेन्स्ट मी अँड माय पार्टी. बघून घेऊ अशा अर्थानं काहीतरी मला माहिती आहे. आणि मग धाडकन तो फोन आपटल्याचा आवाज संपलं. मग आपल्याला आम्हाला काय एवढं करेपर्यंत तर दुसरं आलं की राणी साहेब हा मोर्चा घेऊन आले, म्हणजे 700 लोकांचा पोलीस स्टेशनवर. हा नाही माझ्या ऑफिसवरती, तुमच्या ऑफिस. आणि आल्या तो मोठा जमाव आणि SP साहेबांना भेटायचे म्हटले. आता इकडं मग सगळ्या प्रेस चालू, हे चालू. मी आपला एकटा खुर्चीमध्ये बसून ती सगळी लढाई हँडल करत होतो. त्या आल्याबरोबर मला आमच्या लोकांनी सांगितलं की राणीसाहेब फार कडक आहेत बरं का. ते म्हणे आपल्या लोकांना सुद्धा फार वाईट ट्रीटमेंट देतात काम करणारे वगैरे वगैरे खूप लोकांनी सांग. आणि म्हटलं अरे व काही आता त्यांना तर भेटायला पाहिजे. पण पहिल्यांदा मी 2 महिला कर्मचारी आणून माझ्या ऑफिस आपल्या
समोर बसवल्या की ते काही बायका काही सांगू शकतात ना, वेगळी तक्रार. म्हणजे मला भीती ती तशी. पण ती ग्रेट महिला माझ्या लक्षात आली. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही असं केलंय तसं केलंय, खोट्या केसेस, हे झालं ते झालं, आम्ही शहर पेटवून देऊ म्हटले, आमची पोरं शहर पेटवून देते, तर खोटी केस केलेली आहे. मग मी त्यांना समजून सांगितलं की राणीसाहेब, खोटी केस केली हे खरं आहे, पण ते मी ठरवू शकत नाही, हे कोर्ट ठरवेल. तर तुम्हाला कोर्टात आपल्याला लढावं लागेल. आणि खोटी केस तुम्ही आता जाळपोळ केली तर तुम्ही पुन्हा अटकेमध्ये जाल, आणि मग तुमच्या मुलाला सोडवण्यासाठी आणि ह्याच्यासाठी कोण असणार आहे, तर तुम्ही आमच्यावरती सोडा. आणि मग त्यांना त्यांची समजूत घालण्यामध्ये मला बराचसा वेळ गेला. आणि मग पण मग आई म्हणून त्यांची काय भूमिका हे मी जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पटलं आणि मग त्या निघून गेल्या. तेवढ्यात मला समजलं की त्या शरद लेवेची प्रेतयात्रा सुरू केलेली आहे आणि ती चालली. म्हटलं तर चला हे चालली प्रेतयात्रा आणि संपून जाते. पण ते तिकडं जाण्याच्या ऐवजी ते प्रेत त्यांनी आणलं. 2000 लोक होते, माझ्या ऑफिस समोर ठेवलं. अरे बापरे. आणि त्यांनी मागणी केली की जोपर्यंत उदयनराजेंना बेड्या घातलेल्या अवस्थेमध्ये माझ्या पुढं आम्हाला दाखवत नाही तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही किंवा प्रेत हलवणार नाही. आणि मग मी खाली गेलो. मी त्यांना सांगितलं की तुमचे एक 5 लोक पाठवा आणि बघून घ्या की आरोपी आहे की नाही. नाही म्हटले, असंच दाखवा बेड्या घातल्या. म्हटलं मी खाली गेलो, भाषण दिलं, असं काही करता येणार नाही. मग त्यावेळेला आपलं अभयशिवराजेंनी पुन्हा लांबलचक भाषण दिलं आणि लोकांना सांगितलं की हे सुरेश खोपडे SP इथले, हे BJP आणि शिवसेनेचा माणूस आहे, त्यामुळे ते आपल्याला सहकार्य करत नाही. आपलं सरकार आल्यावर आपण बघून घेऊ. मग अशी तुमच्यावरती मुंडेंनी आरोप केला, तुम्ही राष्ट्रवादीचे आहात. आणि हे म्हटले की, आणि झालं ते सगळं शांतपणे पार पडलं. ते एक हिस्टॉरिकल आमच्या पोलिसच्या मध्ये एक केस स्टडी म्हणून घेतलं जाते की तिथं UP बिहारचे निरीक्षक आलेले होते. त्यांनी अक्षरशः मिठी मारली मला आणि ते म्हटले, अहो आमच्याकडे जर असं काही झालं, आमदाराला नुसती अटक केली तर हे असं होतं, इथं तुम्ही राजांच्या याला अटक करून मंत्री असताना हे शांत कसं राहिलं. तर तिथेही पुन्हा मी माझं जे तंत्र होतं, मोहल्ला कमिटी, काम सुधार मंडळ, लोक अमुक तमुक, कर्मचारी यांचा दृष्टिकोन बदलणं, टीम तयार करणं, आणि त्यातून ते राहिलं. परंतु नंतर 2-3 महिन्यात सरकार बदललं. मग छगन भुजबळ गृहमंत्री झाले. त्यांच्या इथले अभयशिवराजे त्यांच्या कानाला लागले. पालकमंत्री आमचे बारामतीचेच अजित पवार झाले. आणि हे घटना घडल्यानंतर 2 महिन्यामध्ये माझी पुन्हा तडकाफडकी बदली अमरावती याला झाली, अकोल्याला झाली. तर मी गेलो वगैरे. मी काही पुन्हा लोक म्हटले कोर्टात जा, अमुक करा. म्हटलं मला काय पोट भरण्यासाठी मी सातारा हेच काही ठिकाण नाही की जिथे मी नोकरी करेल. कुठेही गेलो तरी माझी ग्रेड असणार आहे. नाहीतर ती 5 महिन्याच्या आत बदली झाली तर तुम्हाला कॅट मध्ये वगैरे जाऊन स्टे आणता येतो आणि पटकन स्टे मिळतो. मी म्हटलं जाणार नाही. मी आपलं भाषण केलं. मग लोकांनी मला सेंड ऑफ दिला. त्या गाडी खेचून वगैरे सगळे मिरवणूक काढली. तर त्यातली महत्वाची गोष्ट अशी की मग आमच्या अधिकाऱ्यांनी खूप भाषणं केली. ते म्हटले की अरे बा यांची बदली व्हायला नको पाहिजे होती वगैरे. पण त्यातलं एक महत्वाचं वाक्य मला अजूनही लक्षात आलं त्या आमच्या लोकांचं, की खोपड्यांची बदली व्हायला नको पाहिजे होती, परंतु खोपड्यांनी दाखवलं की IPS अधिकाऱ्याला पाठीचा कणा असतो. तर अशा प्रकारे त्यांनी ते उद्गार काढले जे मला अजूनही आठवतात वगैरे. तुमच्या कपाळावर पुन्हा तो स्टॅम्प राहतोच ना प्रत्येक वेळेला. तर अशा पद्धतीनं. पण गोपीनाथ मुंडेंशी काय वैर होतं? म्हणजे नांदेडला पण तुम्ही होतात जेव्हा? नाही, नांदेडला मी SP असताना ते विरोधी पक्षनेते होते आणि त्यांच्या प्रचार दौऱ्यात ते किनवटला गेले होते. आणि रात्रीच्या वेळेला 11:30-12 वाजता किनवटच्या जंगलामध्ये त्या घाटामध्ये त्यांच्या गाडीवरती दगडफेक झाली
गोपीनाथ मुंडेंच्या. गोपीनाथ मुंडेंच्या. आणि त्यांचा जो बॉडीगार्ड होता त्यानं फायरिंग केलं आणि ते लोक पळाले. पण त्यांनी किनवटला जाऊन तक्रार अशी दिली की दगड टाकले लोकांनी आणि ते लोक होते आणि ते मोठ्याने म्हणत होते दगडफेक करण्या अगोदर की मुंडे को पकडो मारो खलास करो, मुंडे को पकडो मारो खलास करो. आणि ते विरोधी पक्ष नेते असल्यामुळं काय मुंबई त्यांनी सगळी हादरून आमचे अधिकारी वगैरे. तर मी व्हिजिट केली आणि पाहणी केली तर तो स्पॉट दरोड्याचा आहे. म्हणजे तिथं आसपासचे काही गुन्हेगार वगैरे, गुन्हेगार जमातीचे किंवा काही टोळ्या अशा अधूनमधून रोड अडवतात, दगडफेक करतात, लोकांना लुटमार करतात वगैरे. तर मी अहवाल दिला की असा काही प्रकार झालेला नाही, त्यांना मारण्यासाठी काही कोणी तिथं रात्रीच्या वेळेला गेलेलं आहे असं वाटत नाही. मग यांनी का असा आरोप केला तर मुंडेंना येत आता निवडणुका येणार आहेत आणि मुंडेंना यातून राजकीय सिंपती, पाठबळ किंवा फायदा घ्यायचा आहे म्हणून ते सांगत आहेत वगैरे असं मी त्याच्यामध्ये लिहिलं. आणि असेंब्ली क्वेश्चन त्यांनीच उपस्थित केला होता याच्याबद्दल. पोलिसांनी काही कारवाई केली नाही, आरोपी पकडले नाही. आणि गंमत अशी की मग निवडणुका त्यानंतर लगेच निवडणुका झाल्या आणि मुंडेंचं सरकार आलं आणि मुंडेंचं सरकार आलं आणि मुंडेच गृहमंत्री झाले. आणि त्यांनी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर द्यायचं काम पुन्हा मुंडेंच्याकडे झालं की अरे हा कोण अधिकारी आहे की मला म्हणतो की मुंडे राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मागचे असे चुकीचे त्यांनी आरोप केलेले त्याची जानकारी दिलेली होती की हे याच वेळेला राजकीय स्टेटमेंट करत नाहीत, ते यापूर्वी सुद्धा केलेली होती. त्यांनी शपथ घेतली, ते परळीला आले, त्यांची जाहीर बैठक. पहिला निरोप त्यांनी दिला की सुरेश खोपडे SP नांदेड यांना बोलवून घ्या. आम्ही 9 वाजता गेलो त्यांच्या घरी, तिथं बंगल्यावरती. आणि पहाटे 3 वाजता ते काहीतरी मिरवणूक संपून आले आणि मग चर्चा सुरू केली तुम्ही असं का. बरं, त्यांना माझ्याबद्दल माहिती होती की माझं भिवंडीचं काम आहे, रामश्यामचं काम आहे वगैरे, तरी हे असं का. तर त्यानं तर तो बराच वेळ त्यांनी चर्चा केली. पण म्हटलं सर हे माझं ऑब्झर्वेशन आहे वगैरे वगैरे असं. तर पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंत त्यांनी मला माझी उलट तपासणी घेतली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे हा जे असेल ते मांडतो आणि पॉलिटिकल मांडणी अनालिसिस करायला काही मी घाबरत नाही, म्हणजे वाटतं ते मी म्हटलेलं आहे, असेल तर नाही म्हणून सांग. तर ते लक्षात ठेवल्यामुळं त्यांच्या इथं सातारला देखील त्यांना वाटलं की हा राष्ट्रवादीचा माणूस आहे. अशी ती एकंदरीत कहाणी. मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, एन्काउंटर केलं तुम्ही कधी? हो, मी तर खरं माझ्या करिअरची सुरुवातच एन्काउंटरनं केली. कोणाचं एन्काउंटर केलेलं? म्हणजे एन्काउंटर स्पेशालिस्ट त्या काळात खूप फेमस झाले होते, तर तुम्ही कोणाचं एन्काउंटर केलं होतं? नाही, खरं तर जे एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत त्यांनी जे एन्काउंटर केले तर त्याचाही मी अभ्यास केला मुंबईमध्ये असताना. त्यापैकी 85% एन्काउंटर्स हे फेक असतात, फेक होते. मी केलेला एन्काउंटर हा 100% रिअल होता. आणि स्वातंत्र्यानंतर एखाद्या सिनियर ऑफिसरनी केलेला हा पहिलाच एन्काउंटर आहे. किती साली? तो 82 साली एन्काउंटर झाला. तर त्याचं असं झालं की माझी पहिली पोस्टिंग पनवेलला झाली, DYSP पनवेल. त्यावेळेला 16 पोलीस स्टेशन्स माझ्याकडे होते. आणि नेहमीच्या पद्धतीनं महत्त्वाचे इश्यूज काय किंवा वॉन्टेड गुन्हेगार काय वगैरे असं त्या फायली सगळ्या पाहत असताना लक्षात आलं की रामश्याम आणि बाळाराम उर्फ शिवराम नावाचे 2 दरोडेखोर 82 साली 22 वर्षे फरारी होते. 22 वर्षांपासून 22 वर्षे फरारी होते आणि दे वेर वॉन्टेड बाय ठाणे अँड रायगड पोलीस. आणि मला मोठं असं आश्चर्यकारक वाटलं की 2 दरोडेखोर, 2 जिल्हे, यांच्यामध्ये 5000 पोलीस, 5000 बंदुका, 500,000
पिस्तूल एवढे असताना 2 माणसं कसे काय फरारी राहू शकतात. आणि मी खेड्यातून आलेलो त्यामुळं आम्हाला ते अशक्य असं काही वाटायचं नाही. म्हणजे खेड आणि शेतकरी कुटुंबातून आल्यामुळं. आणि हे कसं वाटायचं तर माझं गाव जे आहे जिथं मी आता कुडाची शाळा उभी केलेली आहे, तर एकदा आमची शेळी त्या लांडग्यानं मारली होती आणि पलीकडच्या टेकडीवरती तो लांडगा आलेला आहे असं आम्हाला एकदा समजलं. आम्ही पोरांनी पाठलाग केला, दगड मारले आणि तो विहिरीत पडला. मग त्याला आम्ही ठेचून मारला आणि त्याला बांधून पुन्हा त्याची गावभर म्हणजे वस्तीभर आम्ही अशी मिरवणूक काढली की अरे आमच्या शेळ्या मारतो म्हणजे काय वगैरे. आणि मग मला वाटलं की नोकरीत गेल्यानंतर ते स्टार आणि ते सगळं वगैरे ग्लॅमर आणि हे का, तर जरा आपण पाठलाग करूया. तर ती खूप सविस्तर आणि खोल स्टोरी आहे. त्याच्यावरती दिल्ली आपलं जे DD TV आहे ना, त्याच्यावरती 52 एपिसोड बदला नावानं ती सिरियल दाखवली गेली माझ्या पुस्तकावरतीच आणि माझ्या कामगिरीवरती. अलीकडं शौर्य नावानं ती कथा युवा TV का काय GTV हां, तर त्या चॅनलवरती दाखवली गेली. तर ते विस्तारानं मुळात पुस्तकातून पाहता येईल. पण मग आम्ही खूप शोध घेतला आणि मग छापा घालण्याचा निर्णय घेतला. तर ते हाजी मलंगच्या पायथ्याला जंगलामध्ये झोपडीवरती आलेले आहेत अशी माहिती मिळाली. आणि मग आमच्या पोलिसांच्या 2 टीम गेल्या, एक माझी टीम आणि दुसरी इन्स्पेक्टर बंगाळे यांची टीम. माझ्या टीममध्ये SRPचे शार्प शूटर्स होते, बंगाळ्यांच्या टीममध्ये शार्प शूटर्स आणि काही लोक होते. आणि हाजी मलंगची यात्रा चालू होती आणि युनिफॉर्ममध्ये गेला तर ते शोधू शकत होते, पळू शकत होते. आणि म्हणून हाजी मलंगचे यात्रेकरू आहोत असा वेशभूषा आम्ही केली. मग ते फकीराचे कपडे वगैरे, 2 बैलगाड्या केल्या आणि बैलगाड्यातून यात्रेला निघालोय असं दाखवलं. खाली बंदुका वगैरे लपवल्या. आणि त्या जंगलात आल्यानंतर मग पुढं बैलगाड्या थांबवल्या आणि रस्त्यानं आत जंगलात निघालो. माझी एक टीम, बंगाळीची एक टीम. एक झोपडी दिसली आतमध्ये आणि त्या झोपडीच्या पुढे एक जण बसलेला होता. पट्टा होता याचा काडतुसांचा जो असतो ना त्या 12 बोअरचा. आणि त्यानं समोरची सतरंजी उचलली, बंदूक घेतली आणि मोठ्यानं ओरडत पळाला की दादा पोलीस आले. तर हे दोघं भाऊ होते आणि गावाने त्यांना बहिष्कृत केलेलं होतं. आणि मग यांनी काय केलं की एक एक करत ज्या पंचांनी त्यांना बहिष्कृत केलं होतं त्यांचे मर्डर केलेले होते. आणि ते 22 वर्ष पोलीस आहेत सगळं माहिती, पण ते माहिती काढून बरोबर त्याच पंचांना ज्यांनी हाकलून लावण्याचा प्रयत्न केला त्यांना मारले होतं. आणि मग पोलिसांच्या मागावर होते. तर ते का सापडत नव्हते त्याला अनेक कारणं वगैरे. पण एक जण झोपायचा दिवसा आणि एक पहारा द्यायचा. बाहेरचा आत पळा, आतमध्ये जो झोपलेला होता तो बंदूक घेऊन बाहेर आला. त्यांनी भंगाळ्यांच्या पार्टीवर फायरिंग सुरू केलं. आणि ते जे होते ती काटक्यांनी बनवलेली झोपडी होती. आतलं काही दिसत नव्हतं, पण त्यांनी त्या झोपडीला असे होल पाडलेले होते ठिकठिकाणी की ज्यातून ते नळी बाहेर काढायचे आणि बरोबर फायर करायचे. लगेच फायर केलं की लगेच बाजूला सारखायचे. मग आम्ही फायर त्या जागेवर केला तर तोपर्यंत ते तिथं नसायचे. फायर केला आणि मग आमच्या हवालदार घोसाळकर जखमी झाला, त्याच्या दंडाला गोळ्या लागल्या. आणि मग आम्ही फायरिंग केलं. असं काटकोणामधून आम्ही होतो, इकडून भंगाळे इकडून माझी पार्टी. फायरिंगनं उत्तर झालं, तिकडून फायरिंग आमच्याकडून फायरिंग. आणि फायरिंग करत असताना त्यावेळेला मी असा सफेद सदरा घातलेला होता. तर इथं मला काहीतरी चावल्यासारखं झालं. मी असं खाली वळून पाहिलं तर इथं होल पडलं होतं.
अरे बापरे, गोळी लागली होती तुम्हाला? आणि त्यातून रक्त यायला लागलं. आणि मग मला समजलं की बाबा आपल्याला गोळी लागलेली. आणि मग गोळी लागली म्हटल्यानंतर काय सगळं ब्रह्मांड आठवलं. मग मागं सरायचं का इतरांना सांगायचं की मला गोळी लागली. आणि मी जर सांगितलं असतं तर मग सगळे गडबडून गेले असते, सगळे पळायला लागले असते. आणि माहीत नाही आतमध्ये किती लोक आहेत, त्यांनी आम्हाला पाठीला बंदूक लावून मारलं असतं. 82 साली म्हणजे त्यावेळेला आता जो RJ संग्राम आहे आणि माझी मोठी मुलगी, तर मोठी मुलगी 3 वर्षाची होती आणि संग्राम फक्त 2.5 महिन्याचा होता. आणि मग मागं सरावं की लढत राहावं. तुम्ही म्हटलं आपण मागं सरलो तर पुन्हा आपण मारलेच जाणार वगैरे, त्यापेक्षा लढतच मारूया. फायरिंग सुरू केलं. त्यानंतर पुन्हा एक गोळी मारून इथं माझ्या मांडीमध्ये घुसली. फायरिंग सुरू केलं. 3री गोळी मला इथं लागली पाहिजे, तिच्यातून निशाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अरे बापरे. तर ही बंदुकीची गोळी आहे. आम्ही फायरिंग केलं. फायरिंग बदले आतला माणूस मारला गेला. पुढं जाऊन ज्या जखमी अवस्थेतही जो बाळाराम मोठा होता त्याला मी 10 फुटावरून गोळी घातली. हे दोघेही मारले गेले. आणि मग मला लक्षात आलं की ते पाया लागल्यामुळं मला चालताच येईना ना. मग आमचा जो साथीदार होता जो त्याच्या खांद्यावरती बसून मग 2 किलोमीटर. बापरे. हां, त्यात 3 जण लोक आमचे जखमी झालेले होते. मग हॉस्पिटल, मग तिथून मुंबईला नेलं. मग मुंबईला इथली गोळी माझी रात्री उशिरा GT हॉस्पिटलला काढली गेली. मांडीत घुसलेली गोळी अनेक वर्ष होती बा, कधी हाडाला चिटकून बसली होती. अरे बापरे. मग ते डॉक्टर म्हटले की फॉरेन पार्टिकल म्हणून ती आपोआप बाहेर येईल आणि मग काढता येईल वगैरे. तर तो आमचा एन्काउंटर, पण तो खूप असा पहिलाच एन्काउंटर खूप काही शिकवून गेला. आणि ती खूप मोठी केस होती. त्यानंतर तुम्ही ज्या डाकूला 2 ते 3 राज्यांचे पोलीस शोधत होते तो ज्वाला सिंग पण तुमच्या शरण आला. हां, तर मग याला एक वेगळं डायमेन्शन असं आहे की गुन्हेगारी तुम्हाला बंदुकीच्या नळीतून थांबवता येते का, तर ती तशी येणार नाही. आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग शोधला पाहिजे वगैरे. तर त्यातूनच मी भिवंडी प्रयोग जो केला, तो नुसत्या दंगलखोरावर गोळ्या झाडून तुम्हाला दंगली थांबवता येणार नाही. खूप वेगळा मेकॅनिझम घ्यावा लागेल. तर तो जसा प्रयोग, तसाच पुणे जिल्ह्यात असताना ज्वालासिंग नावाचा कंधार भट जमातीचा गुन्हेगार आणि त्याच्या टोळ्या, 3 टोळ्या, 60-65 गुन्हेगार, आणि ते असे एकट्या दुकट्या बंगल्यावरती बोल्डर्स टाकायचे, म्हणजे मोठे दगड टाकून दरवाजा फोडायचे, आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले की पहिल्यांदा बेदम लोकांना मारायचे. त्यात एखाद दुसरा तर मारला जायचा. आणि मग घरात असेल ते सगळ्या वस्तू घेऊन जायचे. त्यांनी खूप असे क्रूर पद्धतीने, अगदी सातारला देखील एका बंगल्यावर हे करून 2 महिला त्यात मारल्या गेलेल्या होत्या. त्यातला एक मालक त्याचा मारला गेलेला होता. आणि इथंच नाही तर ते आंध्रामध्ये, राजस्थानमध्ये. तर मग इथं देखील 2 पद्धत झाली की मी म्हटले की नुसतं गोळीनं तुम्हाला त्याला मारता येणार, कारण त्याला तो सापडायला तर पाहिजे ना. आणि तो राहायचा तर त्याचं कुटुंब इथं पुण्याच्या पुणा ग्रामीणच्या हद्दीमध्येच होतं. आणि कधीतरी यायचा मग याचे लोक दारू गाळून हे व्यवसाय वगैरे करायचा. तर मग माझ्या लक्षात आलं की अरे हे नुसतं बंदुकीच्या साह्यानं आपल्याला त्याला पकडता येणार नाही. तर हा ज्या जमातीचा आहे, तर ही जात कंधार भट, तर ते क्रिमिनल कास्ट म्हणून ब्रिटिशांनी जाहीर केलेली. तर म्हटले आता आपण अभ्यास करूया की हे गुन्हेगार कसे बनले. आणि मग याच्या पुणे जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील सगळ्या कंधार भट जमातीचा मी सोशो इकॉनॉमिकल आणि रिलिजियस
असा स्टडी केला आणि त्याच्यासाठी आपली गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स यांची मदत घेतली. ते म्हणलं आम्हाला त्यांचा एक इकॉनॉमिकल सर्वे घ्यायचा आहे वगैरे. ते घेऊन मग आम्ही सगळ्यांचा या जमातीचा अभ्यास केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की कंधार भट जमातीपैकी 6 ते 7% लोक दरोडे किंवा चोरी करतात. बाकीचे लोक मात्र कोणी शेती करतंय, कोणी दारू गाळतंय, कोणी मजुरी करतंय, कोणी कारखान्यात कामाला जातंय. आणि मग सगळ्या जमातीच्यावर छापे घालून त्यांना बेजार करण्याच्या ऐवजी यांना पण वेगळं पाडूया. आणि मग स्टडी केला आणि कंधार भट लोकांचे मेळावे घ्यायला सुरुवात केली. आणि मग शिक्षणाबद्दल अवेअरनेस त्यांच्याकडं, नोकऱ्या कशा लागतील, जे वयस्कर होते त्यांना ट्रीटमेंट द्यायला, त्यांना भांडी कुंडी मिळवून द्यायला सुरुवात केली. आणि मग चर्चेमध्ये असं म्हटलं की तुमची सगळी जमात या 7 ते 8 लोकांच्यामुळं झालेली आहे, टक्के लोकांच्यामुळं. तर म्हटले वा तसं असेल तर म्हणे साहेब आम्ही तुम्हाला माहिती देतो त्याची. आणि मग काय झालं की त्यातला एक गुन्हेगार आम्हाला शरण आला. आणि तो बादशाह नावाचा गुन्हेगार होता. त्याने आंध्रामध्ये दरोडा घातला होता आणि त्याची गँग पळत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. आणि त्या पोलिसांना यांनी गोळी घालून मारलं आणि त्याचं पिस्तूल, सरकारी पिस्तूल घेऊन हा बादशाह पळाला होता. आणि तो माझ्या पुढे शरण आला. मी पहिला आला तो, तर ते पिस्तूल त्यानं माझ्या ऑफिसमध्ये मला आणून दिलं आणि सरेंडर केलं. आणि एक मिळाल्यानंतर मग एक आम्ही काय म्हटलं होतं की आम्ही ज्वाला सिंगला पकडू, ते गोळी तरी घालू, आणि त्यानं जर ठरवलं की गुन्हे मी मान्य करतो, कोर्टात जातो, तर मग आम्ही उरलेला त्याचं आणि सगळ्यांचं पुनर्वसन करू. अशा प्रकारची अट घालून मग आम्ही ती स्ट्रॅटेजी आखली त्याच्या बायकोला, त्याच्या नातेवाईकांना, सगळ्यांना. आणि मग एकेकाला विश्वास वाटायला लागला, एक गुन्हेगार यायला लागला. आणि ज्वाला सिंग आणि त्याच्या पार्टीची खूप माहिती मिळायला लागली. मग आम्ही आमचे पोलीस अगदी राजस्थानपर्यंत त्याचा पाठलाग करायचे, कारण ते सगळ्या मुवमेंट आम्हाला समजायच्या. आम्ही सगळ्या पुणे जिल्ह्यामध्ये मोहल्ला कमिट्या स्थापन केलेल्या, त्यामुळे सगळे लोक जागे झालेले. त्याचे जादभाई आम्हाला येऊन मिळाले, त्यामुळे त्याची सगळ्या मुवमेंटची माहिती मिळायला लागली. आणि त्यामुळे त्या लक्षात आली की अरे एक ना एक दिवस आपण गोळीचे शिकार होऊ. आणि मग त्यानं मला निरोप पाठवला की सर मी तुम्हाला भेटू इच्छितो. आणि मी हो म्हटलं. आणि मग आमची भेट ठरली याचे इकडे आळंदीजवळचा जो पलीकडचा डोंगर आहे, तर तिथं मी आणि इन्स्पेक्टर आमचा शिंदे आम्ही दोघं साध्या कपड्यामध्ये गेलो. तिथे एका दगडावर बसलो आणि अचानक ते झुडपातून आला आणि त्यानं माझे पाय धरले की साहेब मला माफ करा की मी शरण येतो, परंतु मला अटक करू नका किंवा सगळे गुन्हे माफ करा. अरे म्हटलं असं काही नाही, तुला कोर्टात त्या सगळ्या केसेसचा निकाल लागेल, त्याशिवाय तुला ते करता येणार नाही. कारण मी त्याला भेटायच्या अगोदरच म्हटलं होतं हो तुझा काही एन्काउंटर करणार नाही, तुला मारणार नाही वगैरे. तो आला आणि तो म्हटला की मी हजर होतो, शरण येतो, पण माझे सगळे गुन्हे माफ करा. म्हटलं अरे मी काही करू शकत नाही गुन्हे माफ, पण मी म्हटलं तुला शब्द दिले काही करणार नाही, तू आता जाऊ शकतो, पण मग आम्ही तुला आमच्या पद्धतीनं पकडू. बरं हे काही झाकून राहत नाही ना. तर मग खोपडे साहेबांना तो ज्वाला सिंग भेटला होता आणि साहेबांनी त्याला जाऊ दिलं आणि महाराष्ट्रभर इथं चालू आहे. आणि मग माझं आणि अरविंद इनामदार यांचा जो संघर्ष झाला तो मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. याच केसवरून झाला होता? हा याच केसवरून. काय होता तो शॉर्ट मध्ये सांगू शकता? शॉर्ट मध्ये असा होता की मग त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स इथं बोलवली होती. तुम्ही ज्वाला सिंगला सोडलं, जाऊ दिलं त्यावेळेला? हो हो जाऊ दिलं, सोडलं त्याला? सोडलं नाही, त्याला म्हटलं मी तुला पकडणार नाही, मी शब्द दिलाय, पण मी माझ्या पद्धतीनं तुला पकडेल. तर त्याचं असं झालं होतं की तो भेटण्याच्या अगोदर एक एक करत माझ्याकडं गुन्हेगार शरण आलेले होते, पण आम्ही त्याला काय अटक केलं नव्हतं.
मी खाली यवत पोलीस स्टेशनला त्यांना म्हटलं की रात्री येऊन तुम्ही आपल्या हे देत जा, काय हजेरी देत जा. पण हे काही झाकलं जात नाही. तर सातारचे SP मीरा बोरवणकर होत्या. तर ही अशी खडाजंगी त्या बैठकीमध्ये झाले आणि त्यांनी मला विचारलं की बा काही गुन्हेगार तुमच्या नाही. मीरा बोरवणकरांनी तक्रार केली यांच्याकडं, अरविंद इनामदारांच्याकडं. ते म्हणे सर खात्रीशीर बातमी आहे की पुणे रूरल SPनी 40 गुन्हेगारांना आश्रय दिलेला आहे. आश्रय देणे म्हणजे तो गुन्हाच होतो ना ते. तर अरविंद इनामदारांनी मला विचारलं खोपडे काय म्हणतात ते बरोबर आहे का. मी म्हटलं सर 40 नाहीत ते 65 आहेत. तुम्ही विचार करा काय झालेलं असेल. हे भर मीटिंग मध्ये आणि मग काय करणार आहात तुम्ही. आणि मग मी उभा राहिलो. मी सांगितलं की या पद्धतीने आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. हे लोक एवढे लोक शरण आलेले आहेत आणि नंतर ज्वारासिंग शरण त्याला आणू किंवा त्याला गोळी घालून संपू, पण एवढे लोक शरण आलेले आहेत आणि आम्ही त्यांचं पुनर्वसन करणार आहोत. हा तो गडी लालबुंद झालेला. खोपडे तुमचं ते मोहल्ला कमिटीचं नाटक भिवंडीला चाललं, इथं काय तुम्ही करताय. अरे बापरे. तुम्ही काही स्वतःला आचार्य कृपलानी की विनोबा भावे समजताय हे याच्यामध्ये. जर का पुन्हा जर गुन्हा घडला या आठवड्यामध्ये तर मी आय विल होल्ड यू रिस्पॉन्सिबल असा तिथं दम भरला. सगळं प्रचंड असा तणाव. सगळे IPS DIG आणि SP रँकचे अधिकारी आणि याच्यामध्ये. तर हे असे सगळे मीटिंग संपली. त्याच्यानंतर म्हणतं एक सांगलीचा SP मला नंतर म्हटलं की अहो खोपडे साहेब मला ज्युनियर, तुम्ही कशाला DG साहेबाशी पंगा घेताय, उलटं बोलताय. ज्वारासिंग काय तुमचा नातेवाईक आहे का, कशाला तुम्ही. पण ते माझ्या डोक्यात बसलेलं आणि तो प्लॅन आम्ही केला. आणि मला कॉन्फिडन्स होता की नाही तो एकतर आम्ही तो शरण येईल किंवा त्याला आम्ही गोळी घालून संपू. पण हे इनामदार आणि बोरवणकर वगैरे हे सगळे ट्रॅडिशनल पद्धतीनं काम करत होते. नुसता पाठलाग करायचा, पाठलाग आज इकडे परवा तिथं. आम्ही असं नाही, मुळात जाऊनच सगळ्या बाजूने त्याची प्रचंड नाकेबंदी केलेली होती. आणि झालं की जानेवारीतला मला तो तारीख 16 तारीख किंवा काय असेल, महाराष्ट्रामध्ये बातमी पसरली. आमचा फोटो ज्वालासिंगसह 65 गुन्हेगार शरण आले त्याचा फोटो काढून आम्ही सगळ्या महाराष्ट्रभर. पण त्याच्या अगोदर ज्या वेळेला तो मला भेटला होता आणि त्याला जाऊ दिला तेव्हा महाराष्ट्रभर ही बातमी केली ना. खोपडेंना भेटला म्हणे आणि त्याला जाऊ दिलं. काय लोकांना म्हणजे आश्चर्यच वाटण्यासारखं. पण ही जे मी जो सिस्टम आणि मेकॅनिझम केला होता हे कोणाला माहितीच नाही आणि ते कळण्याच्या बाहेरच होतं त्यांच्या, की तुम्हाला त्याची कशी गुन्हेगाराची नाकेबंदी करता येऊ शकते. आणि ते देखील मी माझ्या रूममध्ये बसून. आणि ते इतकं क्लिअर होतं की आपल्या महाभारतामध्ये आहे ना, कुणाला डोळ्यात युद्ध चाललेलं दिसायचं कुरुक्षेत्रावरचं, कोण होतं, संजय. हां, तसं त्या चेअरमध्ये बसून मला ज्वालासिंग कुठं गेलेला आहे आज आणि त्याच्यावर कोण इतकी बित्तम बातमी. म्हणजे केस सॉल्व्ह करण्याच्या आधीच तुम्ही व्हिज्युअली सगळं तुम्हाला क्लिअर व्हायचा पिक्चर, आता काय घडणार आहे यानंतर काय होईल, हा काय घडणार आहे. हा, तर ते सगळ्या बाजूनं अशी नाकेबंदी केली आणि त्याला पर्यायच राहणार नाही. आणि तो ज्वालासिंग आला आणि मग आता तो कोर्टामध्ये मग त्याला पकडला. अनेक केसेसमध्ये कडे पुरावा काय झाला नाही, मग तो सुटला. आणि आता तो आणि त्याचे अनेक गुन्हेगार हे व्यवसाय करत निवांत राहत आहेत. म्हणजे तुम्ही मुळाशी घाव घातला मुळात आणि ते प्रकरण सॉल्व्ह केलं. म्हणजे त्यानंतर त्या टोळीतला कोणी मेंबर अपराध करूच नाही. आणि इतका प्रचंड पद्धतीनं क्राईम रेट खाली आला. हे लोक काय करायचे, हायवेला गाड्या अडवायचे, बेदम मारायचे आणि पैसे घेऊन जायचे. पण हे पुणे, सातारा आणि मग हे SP इथले सगळे अधिकारी मला अजूनही दुवा देतात
की खोपडे साहेब तुम्ही ते खूप मोठं काम केलेलं आहे, आमची कायमची कटकटच मिटवलेली आहे. तर अशा पद्धतीचे मूलभूत कामं करून, जसं भिवंडीचा प्रयोग हा असा खूप मूलभूत बेसिक होता, अशाच पद्धतीनं ही ज्वालासिंगची अशी बरीच केसेस तुमच्या आयुष्यात घडले असतील. तर तुम्ही अनुभवलं, तुम्ही त्या सिस्टीम मध्ये होतात बराच काळ, तर पोलीस मॅनेज कसे होतात? म्हणजे कुणालाही कॉर्पोरेट कडनं आलेले काही ऑफर्स असतील, पॉलिटिशियन्स कडनं आलेले असतील, म्हणजे राजकीय हस्तक्षेप, तुम्ही 2 ते 3 घटनांचा उल्लेख केला, तिथं तो जाणवला. पण असं तुम्हाला कधी थ्रेट्स आले, कधी हस्तक्षेप झाला किंवा मॅनेज करायला कोणी ऑफर दिली? हा, नाही, असं सांगणं होतं बऱ्याच वेळ की अरे हे सुरुवातीच्या काळामध्ये, पण नंतर एखाद्या अधिकाऱ्याचं रेप्युटेशन होऊन जातं. खोपडे ना त्यांच्या नका नादी लागू, तो माणूस वेगळा आहे. हा, तो नाही, तुम्ही त्यांच्या नादी नका लागू. हा, त्यांच्या नादी तुम्ही त्यांना खोटं सत्य घडलेलं असेल ते सांगा. खोपडे तुम्हाला अगदी पूर्णपणे न्याय देतील कुठल्याही केसमध्ये. आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला तुम्ही आत्ता 30 वर्षांचा जरी विचारलं तरी ते सांगतील की सरांनी आम्हाला कशी, कारण तुम्हाला ही सगळी टीम बनवण्यासाठी या लोकांना खूप वेगळ्या पद्धतीनं हँडल करावं लागतं. आणि त्यासाठी मी प्रचंड, जे नुसतं वरवरून मला अभ्यास आलेला नाही, व्यवस्थापन शास्त्र मी प्रचंड अभ्यासलेलं आहे. म्हणजे तुमच्या MBA वगैरे प्राध्यापकाचं जेवढं वाचन नाही तेवढं वाचन माझं व्यवस्थापन शास्त्राचं आहे. व्यवस्थापन शास्त्र, धर्मशास्त्र, पॉलिटिक्स, याचे सगळे मूलभूत अभ्यास करूनच मग सोडवण्याचा मी तो प्रयत्न केला. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी एखाद्या पिक्चरच्या स्टोरीपेक्षा कमी नाहीत. पण तुम्ही असे पिक्चर बघता, दबंग, सिंघम किंवा जुने कोणते पोलीस अधिकाऱ्यांचे कॅरेक्टर असलेले? हो, असतं तसं जे दाखवतात आम्हाला पडद्यावर तसंच असतं? नाही, ते सगळं खोटं असतं बा. दबंगगिरी, हो, दबंगगिरी असं नाही. आणि दबंगगिरी करणारे ते खूप असे गरीब वगैरे जे हातबल लोक आहेत ना, तर अशा लोकांच्या वरती दबंगगिरी करणारे काही अधिकाऱ्यांची ब्रीड होती. परंतु मंत्र्याचे पुढे ते नांगी टाकायचे ना. माझं चॅलेंजेस तर ते मोठ्या लोकांशी भांडणं, व्यवस्थेशी भांडण होतं माझं, असं व्यक्तिगत किंवा त्या घटनेशी नव्हतं. आणि कुठली घटना जर हँडल केली तर त्याला सिस्टीम थेरीनं मी हँडल करत होतो, की एका गोष्टीला एकच उत्तर असत नाही, अनेक उत्तर असतात, त्याचा शोध घेऊन आपल्याला. तुम्ही सिस्टीम मध्ये असताना, म्हणजे कोणी पोलीस अधिकारी असू देत, सरकारी अधिकारी, सिस्टीम मध्ये असताना सिस्टीमच्या विरोधात बंडखोरी करणं, निवृत्त होऊन नंतर बंडखोरी करणं किंवा आवाज उठवणं, यात खूप फरक आहे. नाही, खूप फरक आहे. आणि मग असं करताना तुम्हाला कोणी टार्गेट केलं असावं की बघून घेतो, आमच्या विरोधात जातो किंवा डिपार्टमेंटवर बोलतो, सिस्टीमच्या विरोधात बोलतो, सरकारच्या विरोधात बोलतो? प्रचंड, त्याबद्दल प्रचंड इन्क्वायऱ्या, प्रचंड प्रयत्न झाले. आता इनामदारांच्या बद्दलची घटना मी 2003 साली पुस्तकात लिहिले, नोकरीमध्ये असताना पुस्तक लिहिलं. नवी दिशा नावाचं माझं पहिलं जे पुस्तक आहे, त्यात या मुंडेंची केस मी त्याच्यामध्ये मांडलेली होती. तर ते मुंडेंची केस मांडताना तर ते बारखांचं प्रकरण देखील त्यामध्ये मी मांडलेलं होतं. ते त्यांचे एक हे होतं पहा, ते एक नर्तकी होती आणि तिच्यापासून मुलं, तिला फ्लॅट वगैरे असं ते देखील त्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बद्दल त्याच्यामध्ये लिहिलं होतं, सगळं मला ज्यांनी त्रास दिला वगैरे. आणि झालं की बरं, मी पुस्तक लिहायला परवानगी घेतली नाही, तर ते आमच्या कॉन्डक्ट रूलनुसार तुम्हाला परवानगीशिवाय लिहिता येत नाही वगैरे. तर त्यांनी मला दिलं, गव्हर्नमेंटकडून पत्र आलं की तुम्ही असं असं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये खूप आरोप तुम्ही केलेले, त्याच्यावर कारवाई का करू नये. पण मी त्यातला अभ्यास केलेला होता आणि त्यात मला एक सेक्शन सापडला की परवानगी घ्यावी लागते, परंतु एक असं आहे की इफ इट इज ऑफ सायंटिफिक नेचर, तुमचं रायटिंग शास्त्रीय पद्धतीचं असेल तर यू नीड नॉट हॅव टू टेक परमिशन. म्हणजे फॅक्ट्स असतील त्यात तर नाही, सायंटिफिक फॅक्ट नाही, फॅक्ट असेल तरी बदनामी होते. अच्छा. पण नाही, मी तो स्टँड घेतला त्याच्यामध्ये. मी काय म्हटलं की हे लिहिलंय,
हे पुस्तक माझं सायंटिफिक नेचरचं आहे, हम्म, नाही हे तुम्ही प्रूव्ह करा. हम्म, मग ते बर्डन ऑफ प्रूफ त्यांच्यावरती गेलं ना, मग कोण येऊन सांगणार आहे? हम्म, बरं, ज्यांच्याबद्दल लिहिले ते 100% सत्य असल्यामुळे कोणी कोर्टातही जायला तयार नाही ना. हम्म, तर अशी एवढंच नाही तर एक इंटरेस्टिंग केस इतक्या सांगण्यासारख्या गोष्टी आहेत ते मलाही ते सांगून हे आलेलं. परंतु अकोल्याला बदली झाल्यानंतर मी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वाढवण्याबद्दलचा एक प्रयोग घेतलेला होता आणि त्याच्यासाठी वेलफेअरमधून काही पैसे घेऊन ते खर्च केलेले होते आणि कामाला सुरुवात केली आणि 5व्या महिन्यात माझी बदली झाली. बरं, माझं काम म्हणजे तिथं काय होतं की कुठलंही काम करायचं म्हटलं तर तुम्हाला एका वेळेला 20,000 रुपये खर्च करता येतात. म्हणजे 20,000चं काय होणार, काहीच होणार नाही. पण मग मी काय करायचं होतं, आपल्याला बगीचा तयार करायचा आहे, तर मग 20,000चे दगड, 20,000चं सिमेंट, 20,000ची फुलझाडं असं करून तोडून आणि खालच्यांना आदेश द्यायचा लेखी स्वरूपात, त्यांना ते पैसे सोडावे लागायचे. माझी ताबडतोब बदली झाली आणि ती कामं सगळी अपुरी राहिली आणि माझं नवी दिशा पुस्तक आलेलं आणि त्यानंतर मग इव्हन माझे वरिष्ठ अधिकारी आले, म्हटलं सुरेश तू त्या अकोल्याच्या इन्क्वायरीमध्ये तू मोठा अडचणीमध्ये येशील म्हटलं. तर खरोखर मी काही पूर्णत्वाला केलेलं नव्हतं. तर तिथं आमचे माझी बदली झाल्याबरोबर त्या प्रोजेक्टची इन्क्वायरी झाली आणि इन्क्वायरी रिपोर्ट गेला आणि इथं कश्यप म्हणून अँटी करप्शनला इन्चार्ज होते, त्यांनी सांगितलं की सुरेश खोपडेची ओपन इन्क्वायरी करा याच्यामध्ये. आता ज्याच्यामध्ये एक नया पैशाचा चहा मी पिलो नाही तिथं मात्र इन्क्वायरीचा आदेश दिला आणि त्याला पुन्हा घाबरायचं कारण असं की मी तो अँटी करप्शन ॲक्ट इतका चमत्कारिक आहे की तुम्ही समजा, आता मला तो रक्कम आठवत नाही, पण तुम्ही TV आणला तर तो 2,000चा असेल तर 2,000च्या वरती तुम्हाला प्रत्येक वेळेला सरकारला इन्फॉर्म करावं लागतं. आता माझ्या घरात TV, फ्रीज वगैरे होता, मी कोणाचीच परवानगी घेतलीच नाही. तर अँटी करप्शनवाले हे दाखवून तुम्हाला केस दाखल करतील आणि तुम्हाला पुढचं 15 वर्ष त्याची इन्क्वायरी, त्याची उत्तरं देण्यामध्ये जातील. तोपर्यंत लोकांना वाटेल की खोपडेनी खरंच त्याच्यामध्ये पैसे खाल्ले आणि म्हणून हे झालेलं आहे, तर हे असं करतील वगैरे. आणि राहुल गोपालकडे इन्क्वायरी होती ती अँटी करप्शनचे आणि मग मी सगळ्यांना भेटून सांगितलं की हा काय प्रकार आहे वगैरे वगैरे. आणि इथले आपले के कश्यप यांनी ती इन्क्वायरी लावलेली. तर मी सरकारला रिपोर्ट दिला की म्हटलं हे माझी इन्क्वायरी करता ती करा, पण हे के कश्यप जे प्रमुख होते अँटी करप्शनचे, हे UP वरून येताना फक्त एक ट्रक घेऊन आले होते आणि आता त्यांचे औरंगाबादला बंगला आहे, मुंबईत बंगला आहे, पुण्यात बंगला आहे, तर त्यांची चौकशी करा आणि नाही केली तर मग मी आमदार निवासापुढं माझी करा, आमदार निवासापुढं मी उपोषणाला बसेल. आणि गंमत न्याय बघा किती, की जे मला म्हणत होते की 15 दिवसात खोपडे जेलमध्ये दिसेल, तर तेच राहुल गोपाल 1 लाख रुपयाची लाच घेताना अँटी करप्शननं पकडले, 3 वर्षे ते जेलमध्ये गेले. मी मात्र छाती काढून 60 वर्षापर्यंत खात्यामध्ये राहिलो आणि शेवटची माझी पोस्टिंगही पुन्हा DG ऑफिसला झाली. आणि त्या DG ऑफिसबद्दल मी लिहिलेलं होतं की DG ऑफिस हे काय IPS अधिकारी चालवत नाहीत, हे सगळं कारकून चालवतात आणि ही पोलीस खात्यातील दगडी चाळ आहे. अरे बापरे, दगडी चाळ माहिती आहे तुम्हाला? हो. तर ते नोकरीत असताना मी पुस्तकात लिहिलं होतं की DG ऑफिस ही दगडांनी बांधलेली मोठी इमारत आहे, ही दगडी चाळ आहे. आणि माझी पुन्हा तिथं बदली झाली, मी जाताना पुन्हा छाती काढून त्या दगडी चाळ. तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला का IPS लेवलला किंवा याला लोक म्हणतात तुम्हाला का भीती वाटली नाही किंवा काय वाटलं नाही वगैरे. तर आपल्याकडे एक म्हण आहे की बा ज्याचं घर काचेचं आहे त्याने काय करू नये,
इतरांच्या घरावर दगड मारू नये. तर तुमच्याही घरामध्ये जर तुमचं घर फोडू नये. तर मला माझी खात्री होती की माझं घर काही काचेचं नाही, कुठंतरी खिडकीला थोडीफार काच असेल, पण हे सगळं भक्कम बंगला आहे आणि तुम्ही कधी राहू शकता, तुम्हाला हे खातं कधी अडकवू शकतं बा की तुम्ही रेड हँड पकडला गेलाय अँटी करप्शन मध्ये, तर तुम्हाला संपून टाकतील मध्ये आयुष्यातून बर्बाद होता. तिसरं असं की तुमची प्रॉपर्टी ही तुमच्या नोन सोर्स पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ते, कारण त्यांच्याकडे सगळ्या मशिनरी ना चौकशी करा, खोपडेचा बंगला कुठे, जमीन कुठे, काय कुठे, कुठं गेली, कारण चौकशी. तर तिथं मला घाबरायचं कारण. तिसरं असं की कुठल्या महिलेने तक्रार केली की खोपडेने माझा हात धरलाय, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू विनयभंग किंवा काही अशी कृती केली, कृती केली की मग त्यातून तुम्हाला बदनाम करतील, म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला अडकवू शकतात. तर असं काही त्यांना सापडायला संधीच नाही. त्यामुळं मी अगदी छाती काढूनच हे करत होतो. त्यामुळे मग तुम्हाला ते एक मोठं करेज येतं. आणि हे एवढंच नव्हे तर तुम्हाला ज्यांच्यासाठी तुम्ही एवढी रिस्क घेताय तर त्यांच्याबद्दल तुम्हाला खरा प्रेम आणि आदर असला पाहिजे. आता मी रामश्याम दरोडेखोर मारले तर हे आदिवासींना लुटत होते ना, माझ्यासारख्याला सहन झालं नाही की अरे हे आदिवासींना लुटतात ना, आम्ही काही करू शकत नाही. भिवंडीची दंगलीचा अभ्यास माझ्या इतका कुठल्या अधिकाऱ्याने केलेला नाही किंवा इमोशनली इन्व्हॉल्व्ह झाला नाही. याच्यामध्ये मारलेले 95% लोक हे दारिद्र्याखाली राहतात, यांच्याबद्दल तुम्हाला आदर असेल तो तुमच्यामध्ये प्रचंड फोर्स येतो ना. किंवा हे कंदार भट किंवा गुन्हे करतात तर ते गुन्हेही करतात, पण ते का करतात याचा शोध घेऊन आपण काही मेकॅनिझम केला तर ती सुधारण्याची संधी आणि अथॉरिटी माझ्याकडे आहे ना, त्याचा मी वापर केलेला आहे का. तर ज्यांच्यासाठी काम करताय त्यांच्याबद्दल आदर प्रेम असणं किंवा आणखी कुठला शब्द वापरता येईल की त्यांच्याबद्दलची जाणीव असेल आणि आपली रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला ओळखता येते, तर मला वाटतं की ही दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी अँड आय मस्ट रिस्पॉन्ड टू इट प्रॉपरली. तर प्रत्येक तर ते असल्यानंतर आणि पुन्हा मग तुमच्याकडं आक्रमकपणा, फर्म त्याला काय म्हणूया, ते बदलण्याबद्दलची तळमळ आहे तुमच्याकडे किंवा ते आतून असायला पाहिजे. जसं मी लोकांना सांगतो की तुम्ही असं कसं करता, म्हटलं बा पोलीसमध्ये जाण्या अगोदर मी जेलमध्ये गेलो होतो. तुमची सुरुवातच युक्रांपासून झाली? तर युक्रांमध्ये असताना कुमार सप्तर्षी बरोबर आम्ही महिनाभर जेलमध्ये होतो आणि तेही गांधीजींना जिथं डांबलं होतं त्याच्या शेजारच्या सेलमध्ये होतो. आणि पुन्हा माझ्या लक्षात आलं की मी एवढं बोलतो करतो का वगैरे, तर माझी नोकरी सुद्धा 70% मी ऍक्टिव्हिस्ट होतो, अजूनही आहे, आणि फक्त 30% ब्युरोक्रॅट. पोलीस सेवेत येण्याआधी तुम्ही चळवळीत होता, पण चळवळीने पोट भरत नाही हे तुमच्याही लक्षात आलं असेल. पोट तर भरत नाही आणि तुम्हाला सोडवताही येत नाही ना. खरं तर चळवळीत कसा गेलो की मला आतूनच एक माझी आई जशी ते कुठून तरी एक जेनेटिकली यावं लागतं ना, तर माझी आई तशी प्रेमळ, इतरांना मदत करणारी, तर तेच जीन्स माझ्यामध्ये आले. त्यामुळं कॉलेजला असताना मी अनेक चळवळीमध्ये होतो. बाबा आढाव, गप्र प्रधान, एस.एम. जोशी यांच्या सभांना जाणे, त्यांच्या मोर्चामध्ये जाणे, कलेक्टर ऑफिसवरती मी गेलेलो आहे हमालांच्या मोर्चाबरोबर. वाटायचं की अरे हे बदललं पाहिजे. पण एकदा माझ्या लक्षात आलं की अरे आपण कलेक्टर ऑफिसच्या दारात जातोय, DSPच्या दारात जातोय, मुर्दाबाद म्हणतोय, प्रश्न काही सुटत नाही, त्यापेक्षा आपणच कलेक्टर बनावं किंवा आपणच SP बनावं. आणि मग ते माझ्या डोक्यामध्ये आलं की आपण स्पर्धा परीक्षा देऊन मग त्याच्यामध्ये जावं. तर त्या ॲक्टिव्हिस्टपेक्षा मी प्रचंड मोठं काम करू शकलो. आणि ते फंडामेंटल काम आहे, मूलभूत. तिथं लोकांच्या लक्षात आलंय त्याला फार वेळ लागेल असं माझं व्यक्तिशः म्हणणं आहे. आणि हे जर माझा भिवंडी प्रयोग जर महाविकास आघाडी किंवा काँग्रेस पक्षानं राबवला असता त्या वेळेपासून,
तर त्यांची अवस्था अशी झालीच नसते ना. आता सुद्धा राहुल गांधी म्हणतात भारत जोडो, मग हेतू चांगला आहे, ते फिरतात, पण जोडायचं कसं याचं मेकॅनिझम त्यांच्याकडे काहीच नाही ना, कुठल्याच राजकीय पक्षाकडे नाही. बेसमध्येच ते लक्ष घालत नाही, बेसमध्येच लक्ष घालत नाही. यार हे जोडायचं कसं? कारण त्याचा पुन्हा दोष असा आहे की माझी स्ट्रेंथ ज्यावेळेला मी सांगतो त्यावेळेला माझ्यामध्ये डिफरंट स्ट्रेंथ कशा आहेत की जेलमध्ये जाण्याअगोदर आपलं पोलीसमध्ये मी जेलमध्ये गेलो होतो, माझ्यात ऍक्टिव्हिस्ट आहे. मी एका खेड्यात वाढलो त्यामुळे मला खेडं माहित आहे. मी एका शेतकरी कुटुंबात आणि गरीब त्यामुळे मला दारिद्र्य माहिती आहे. माझी सगळ्यात मोठी क्वालिफिकेशन म्हणजे मी 35 वर्ष प्रशासनात होतो आणि प्रशासकीय व्यवस्था कशी काम करते याचं खूप मूलभूत भान मला आहे. म्हणजे मी स्वतः काम केलंय आणि मी प्रचंड वाचलेलं आहे. आणि एवढंच नाही तर या व्यवस्थांना हँडल करणारी पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह, लोकांचे प्रतिनिधी म्हणजे राजकीय मॉडेल हे आहे म्हणजे राजसत्ता. तर त्या राजसत्ता कशी वागते किंवा पॉलिटिकल सिस्टीम कशी चालते हे समजण्यासाठी मी 2014ला निवडणूक लढवली होती. शरद पवारांच्या विरोधात तुम्ही नाही, यांच्या सुप्रियाताईंच्या विरोधात 2014 मध्ये. पण त्याआधी तुम्ही 2004 मध्ये पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती? नाही 4 मध्ये, मी निवृत्त नंतर झालो. अच्छा. तर आणि मला ते खरं तर म्हटलं तुम्ही भिवंडीला जाऊन काय आम आदमी पक्षातर्फे सगळे असे ऍक्टिव्हिस्ट आणि वेगळे अधिकारी ऍक्टिव्हिस्ट यांनी काम करावं असं ठरलं. मला म्हटलं तुम्ही भिवंडीला जाऊन निवडणूक लढवा, तुम्ही तिथं खूप पॉप्युलर. म्हटलं आम आदमी पक्षातर्फे सांगण्यात आलं होतं. तर म्हटलं मग तिथेही मी जाऊन पडेल, तर इकडं मग मी बारामतीलाच उभा राहतो. कारण निदान बारामतीला पडलो तर चांगल्या जागी पडलो असं तरी म्हणता येईल. तर तो त्यातला विनोदातला भाग सोडला तरी लोक मला हसत होते, अजूनही हसत की तुम्ही तिथं जाऊन का लढला, पैसे खर्च केले. पण मी म्हटलं की आता मी काही लाख त्यात घातले असतील, आता कोटी रुपये घातले तरी मला जो अनुभव आला कोटी रुपये घालून देता येणार नाही. कारण तुम्हाला पॉलिटिकल सिस्टीम समजायची असेल किंवा बदलायची असेल तर यू हॅव टू बी पार्ट ऑफ द सिस्टीम. त्या व्यवस्थेचा भाग बनायला पाहिजे. तुम्हाला शेती करायची असेल तर तुम्हाला खांद्यावरती ते फावडं घेऊनच शेतात उतरावं लागेल, बांधावर घेऊन नाही ना. त्यामुळे मी स्वतः उतरलो आणि मग ही पॉलिटिकल सिस्टीम कसं काम करते त्याचं खूप वेगळं चित्रण मी पाहिलेलं, जे मी माझ्या पुस्तकात किंवा त्यानंतर आपण एकदा वेगळ्या चॅटमध्ये चर्चेमध्ये आपल्याला ते मानता येईल ही सिस्टीम कसं वर्क करते. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थाचं भान ठेवून मग मला या प्रश्नाकडे पाहण्याची संधी मिळाली. आणि पुन्हा मला चिकित्सा करायला किंवा शोध घ्यायला आवडतं किंवा ते शोध घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही. आणि मग ते शोध घेण्याची प्रक्रियाही मला आवडते. लोक म्हणतात तुम्ही फार लांबलचक लिहित बसता, फार तुम्ही लिहित असता, बट आय एन्जॉय द प्रोसेस. मला ते शोधायला, वाचायला, लिहायला, मांडायला आवडतं आणि लिहित असतो. तर ह्या अशा अनेक गोष्टीमुळं मी कोणत्याही प्रश्नाकडे वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. याच कामांसाठी अभ्यासामुळे तुम्हाला युनायटेड नेशन आणि चीन या देशाकडनं बोलावणं आलं होतं? हा, माझा हा जो प्रयोग आहे भिवंडी प्रयोग, तर याची नोंद अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेसनी घेतलेली त्यांच्या कॅटलॉगमध्ये. आणि मग चीनमध्ये काय झालं, मला अनेक देशामध्ये स्वित्झर्लंडला बोलवलं होतं, काठमांडूला, ऑस्ट्रेलियामध्ये मोनॅश युनिव्हर्सिटीमध्ये बोलवलं होतं, चायनामध्ये बोलवलं होतं. तर चायनामध्ये काय झालं की त्यावेळेला की तिथं खूप प्रगती झालेली आहे, पण त्याचे फायदे काही गटांना गेलेत आणि काहींना मिळाले नाहीत. त्यामुळे ते सोशल कॉन्फ्लिक्ट त्यांना होईल असं त्यांना वाटतं. सोशल कॉन्फ्लिक्ट म्हणजे एक जमाव दुसऱ्या विरुद्ध. तर त्यांना जगभरातील प्रयोग कोणकोणते केलेले आहेत, तर त्या अमेरिकेतल्या संस्थेनं नावं जी दिली 21 प्रयोग, त्यात भिवंडी प्रयोग दिलेला होता. त्यामुळं चीनला मला स्पेशल गेस्ट बोलवून आम्ही तिथं बरेच दिवस राहिलो आणि तो पेपर सादर केला. आणि गंमत अशी की चीनमध्ये त्या 21 प्रयोगामध्ये सगळ्यात उत्कृष्ट प्रयोग म्हणून भिवंडी प्रयोग निवडला गेला.
तर म्हणजे तुम्हाला इतर देशांकडनं, बाहेरील देशांकडनं बोलवणं आलं, पण आपल्या सरकारकडनं आलं का बोलवणं? हो, सरकारकडनं तर इन्क्वायरी चालू आहे. म्हणजे इतकं सांगण्यासारखं आहे की सरकार आणि सिस्टीम कशी काम करते. 82 साली मला गोळ्या लागल्या, मी ॲडमिट होतो आणि तिथल्या SP-ला काय वाटलं तेही पुस्तकामध्ये सविस्तर दिलं आहे. परंतु सांगताना असं की मी 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. त्यावेळेला पगार काही काढला गेला नाही. म्हणून मी त्यांना विचारलं की आम्हाला काहीतरी मदत द्या, असा अर्ज केला. ते SP होते PD जाधव रायगडचे. त्यांनी शासनाला एक पत्र दिलं, अशी अशी घटना झालेली आहे आणि माझ्याबरोबर हेड कॉन्स्टेबल घोसाळकर यांना 75 रुपये आणि सुरेश खोपडे यांना 150 रुपये शासनाकडून मदत मिळावी. हे पत्र कधी गेलेलं आहे? एप्रिल 1982 साली 150 रुपये मिळावेत. आता कुठलं साल चालू आहे? 2025. अजूनही ते 150 रुपये मिळाले नाहीत. अजूनही मिळाले नाहीत. एवढंच कशाला की हे एन्काउंटर केल्यानंतर राष्ट्रपतींचं मला शौर्य पदक आहे आणि तो शौर्य पदकाचा 9,000 रुपये महिन्याला अलाउन्स असतो की जो निवृत्तीनंतरही मरेपर्यंत आणि नंतर पत्नीलाही तो मिळतो. 2011 मी निवृत्त झालो तर ते 900 रुपये पर महा जे अलाउन्स मिळतो तो त्यांनी त्यात घातलाच नाही, इन्क्लूड केलाच नाही. 2011 पासून आतापर्यंत किती वर्ष झाली? 14 वर्ष झाली. 14 वर्ष मी पत्रव्यवहार करतोय की माझा तो अलाउन्स सुरू करावा आणि डिफरन्स द्यावा जो काही लाखात जाईल, पण तो अजूनही मिळाला नाही. तर अशा प्रकारची आपली कशामुळे काही केसेस चौकशांमुळे नाही. तुम्ही एकदा नावडता तुम्ही झाला की मग तुम्ही सिस्टीमच्या विरोधी गेला की या सिस्टीम मधले सगळे लोक तुमच्या विरोधात जातात. आणि मी तर मग हे माझी पुन्हा जी मांडणी वर्ण व्यवस्थेविरुद्धची असते तर मी तर बरेचसे अधिकारी हे वर्ण व्यवस्था मानणारे ब्राह्मण व्यवस्थेतले, तेव्हा खोपडींची फाईल कशी बाजूला ठेवता येईल. 2011 पासून आणि ती सुद्धा आपल्या पुण्यात ज्यांचं ऑफिस CID क्राईमचं ऑफिस, तिथून मी निवृत्त झालो. तर इतके अधिकारी आले पण अजूनही ती फाईल मंत्रालयामध्ये जाऊन पैसे मिळाले नाहीत. तुम्ही अजित पवारांना पण कोर्टात खेचलेलं? अजित पवारांची तर आता अगदीच केस सुरू झाली. तर मी ज्यावेळेला निवडणूक लढत होतो त्यावेळेला अजित पवारांनी एक भाषण केलं मासाळवाडीला की आमच्या उमेदवाराला म्हणजे सुप्रिया सुळेला मतदान जर केलं नाही तर आम्ही गावाचं पाणी बंद करू. तर तिथं एक फौजी होता, म्हणजे सभा घेतली. म्हणजे मधला जो काळ असतो इलेक्शनच्या अगोदरचा, काय म्हणतो त्याला आपण, आचारसंहिता. आचारसंहिता. प्रचार थांबलेला 2 दिवस. तर त्या काळात ते त्या गावी गेले आणि लोकांनी तिथला एक जण तरुणाने विचारलं की दादा तुम्ही तर खूप पूर्वी आश्वासन दिलं होतं पाणी देतो, अजून 6 वर्ष झालं पाणी आले नाही, तू कोण रे बोलतोस? दादाने त्याला दम मारला. म्हणला तुम्ही नंतर सांगतो कोण आहे ते, पण अगोदर सांगा पाणी का दिलं नाही. त्यांनी पोलिसांना अरे उचला रे त्याला. लोकांनी त्याला उचलला आणि दादांनी जाहीर केलं की आमच्या उमेदवाराला मतदान नाही केलं तर मी गावाचं पाणी बंद करेन. आणि गावाचं पाणी बंद करेन म्हणजे हा मोठाच, मतदान नाही केलं म्हणून मोठाच गुन्हा आहे. तर मी कोर्टामध्ये इन्फ्लुएन्सिंग वोटर्स असं म्हणून मी खाजगी केस दाखल केली. 2014 दाखल केली आणि आत्ता ती 10 वर्षानंतर कोर्टाने ऑर्डर केली की खोपडेंनी केलेली केस याच्यामध्ये पुरावा आहे आणि अजितदादांनी कोर्टामध्ये हजर व्हावं. तर ती केस आता त्यांच्या विरुद्ध सुरू होणार आहे. ती केस अजूनही सुरूच आहे? अजूनही आत्ताच नुकतीच बोलवलेली. काय वाटतं ही जी मोहल्ला कमिटी तुम्ही कन्सेप्ट आणली होती त्या दरम्यान,
ही कन्सेप्ट कशी वर्कआउट केली होती तुम्ही? म्हणजे अनेक जागी याबद्दल वाचलं गेलंय, तुम्ही सांगितलं देखील आहे, पण आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं की ही मोहल्ला कमिटी वर्कआउट कशी झाली होती त्या दरम्यान? भिवंडीला मी 88 ते 92 होतो, परंतु त्याच्या अगोदर मी महाराष्ट्र सरकारचं जे CID खातं, ज्याला गुप्तहेर यंत्रणा असं म्हटलं, इंटेलिजन्स डिपार्टमेंट, त्यावेळेस CID इंटेलिजन्स असं नाव होतं, तर तिथं मी डेप्टी कमिशनर म्हणून 3 ते 3.5 वर्ष काम केलं. आणि त्यावेळेला माझ्याकडे फॉर्च्युनेटली जातीय दंगली शेतकरी आंदोलन हा विषय होता. आणि त्यामुळं त्या 3.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात ज्या दंगली झाल्या त्या प्रत्येक दंगलीच्या ठिकाणी जाऊन आम्हाला त्याचं वार्तांकन करावं लागायचं. आमची पॅरलल अशी चौकशी असायची. त्याच दरम्यान गुजरातलाही दंगल झाली होती, 85 साली मोठी दंगल. तर या सरकारनं मला तिथेही अभ्यासासाठी पाठवलं होतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की आम्हा पोलिसांची जी पद्धत आहे जातीय दंगली हाताळण्याची, तर ती फायर ब्रिगेड सारखी असते. म्हणजे ठरलेली मोडस ऑपरेंडी म्हणा किंवा एक ठरलेलं नाही. फायर ब्रिगेडचं काम आपल्याला माहिती असेल पहा. त्यांचं काय असतं की ते पाणी भरलेलं असतं टँक मध्ये, लोक तयार असतात आणि कशाची वाट बघतात फायर ब्रिगेडचे लोक? आगीवर आग लागण्याची. की म्हणजे गर्दी आली की बा फोन वाजला की बा अमुक तमुक ठिकाणी आग लागली, पटकन गाडीत बसतात, सायरन वाजवतात, पाणी फवारतात, आग भिजवतात, लोकांना दवाखान्यात पाठवून देतात, पुन्हा आपल्या स्टेशनला येतात आणि पुन्हा वाट बघतात. कशाची? पुन्हा कुठेतरी आग लागेल आणि आम्हाला बोलवलं जाईल, वर्दीची वाट पाहतात. परंतु फायर ब्रिगेड आग लागूच नाही याचा विचारच करत नाहीत. अशाच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस आणि भारत पोलीस काम करतं असं माझं मत झालं. प्रत्येक ठिकाणी ते आपलं मालेगाव असेल, भिवंडी असेल किंवा जळगाव जामोद असेल वगैरे, अशा ठिकाणी पोलिसांची पिकेट ठिकठिकाणी ठेवलेले असतात संवेदनक्षम हद्दीमध्ये. त्यांच्याकडे हत्यार असतात, वायरलेस असतो, सगळं थांबायची व्यवस्था असते. आणि हे लोक वाट बघत असतात. कशाची? तर भिवंडीला असताना निजामपुरा हद्दीमध्ये दगडफेक चालू आहे असं समजल्याबरोबर गाड्या सायरन वाजवत जातात, ते लाठीमार करतात, अश्रुधूर सोडतात, गोळीबार करतात, आरोपींना पकडतात, कोर्टात चार्जशीट पाठवतात, पुन्हा आपल्या जागी येतात आणि पुन्हा वाट बघतात. कशाची? पुन्हा कुठेतरी काहीतरी दंगल झाल्यानंतर वर्दीची वाट पाहतात, परंतु दंगलच होऊ नये याचा विचारच करत नाहीत. आणि मग आम्ही पोलीस हे रिॲक्टिव्ह असतो, पोलीस प्रोएक्टिव्ह नसतो. आणि म्हणून मग आपल्याला असं काही करता येईल का हा त्यावेळेला माझ्या डोक्यात प्रश्न होता. आणि माझी सुदैवानं दुर्दैवानं पुन्हा भिवंडीलाच नेमणूक झाली. आणि झाल्याबरोबर 962 गुन्हेगारांचा आम्ही अभ्यास केला. त्यावेळेला लक्षात आलं की फक्त 3.8 म्हणजे 4% लोक हे गुन्हेगार होते. बाकी हे सगळे तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक होते. आणि त्यांची आर्थिक परिस्थिती मी समजून घेतली. त्यावेळेला लक्षात आलं की जे मेलेले लोक होते त्यापैकी 95% लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहणारे होते. आणि 63% लोक ज्यांनी दंगलीमध्ये भाग घेतला ते पुन्हा दारिद्र्य रेषेखाली राहणारे होते. म्हणजे गरीब लोकांनी, रस्त्यावर राहणाऱ्या लोकांनी, रस्त्यावर राहणाऱ्या लोकांच्यावरती, आणि ते सुद्धा जवळपास राहणाऱ्या मोहल्ल्यात राहणाऱ्या लोकांनी हल्ला केला होता. आणि मग म्हटलं की वाय नॉट टू ब्रिंग देम ऑन वन प्लॅटफॉर्म. या लोकांना आपण एकाच मंचावरती का आणू नये. आणि मग मी भिवंडीचा अभ्यास केला की तिथं हिंदू मुस्लिम दंगे झाल्याचे स्पॉट कुठं आहेत, शिया सुनी भांडल्याचे स्पॉट कुठं आहेत, महाराष्ट्रीय परप्रांतीय भांडल्याचे स्पॉट किती आहेत, दलित सवर्णाच्या भांडल्याचे स्पॉट किती आहेत. असे 70 स्पॉट मला मिळाले. आणि मग आम्ही 70 मोहल्ला कमिट्या स्थापन केल्या. आणि पूर्वी एकच कमिटी होती गावासाठी,
पण ती काही शांतता कमिटी नव्हती, ती राजकीय लोकांचा तो आखाडा होता आणि ती अशांतता कमिटी होती आणि म्हणून ती रद्द करून त्याऐवजी मी 70 मोहल्ला कमिट्या केल्या होत्या. हा माझा प्रयोगाची कॉपी करून भारतामध्ये 4 लोकांनी त्या प्रयोगाची कॉपी केली आणि 4ही लोकांना अमेरिकन चीफ्स ऑफ पोलीस असा एक सर्वोच्च बहुमान मिळाला, ज्याच्यामध्ये 21 लाख रुपयाचं लेखी पारितोषिक होतं. कॉपी केलेल्या लोकांना आणि 100% कॉपी केलेली. त्यांना मी एका सेमिनारला बोलवलं, मी पुस्तकातही लिहिलेलं आहे, पण कुणाची हिंमत झाली नाही की बा खोपडे खोटं म्हणतोय ते. पण तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे AK त्रिपाठी नावाच्या त्रिची पोलीस या नावाने त्यानं तो प्रयोग केला. आणि तो कधी केला? माझा प्रयोग होता तो 88 ते 92. यांनी प्रयोग केला 99 ते 2002, 10 वर्षानंतर केला. आणि मासेलकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे की 11 भारतीय ज्यांनी अशक्य कोटीतील गोष्टी शक्य करून दाखवल्या, त्याचा आढावा आणि त्याचा इतिहास. तर त्याच्यामध्ये 11 वेगवेगळे भारतातले झालेले प्रयोग, ज्याच्यामध्ये नॅनो गाडीचा लावलेला शोध, त्यानंतर सुरेतची जी प्लेगची साथ होती ती आटोक्यात कशी आणली गेली, असे 11 प्रयोग, त्यामध्ये त्रिची प्रयोग त्यांनी घेतलेला. आणि त्रिची प्रयोग तर ही 100% अगदी तो अधिकारी माझ्याकडे येऊन समजून घेऊन माझं इंग्रजीमधलं पुस्तक रेफर करून त्यानं ते प्रयोग केलेला. आणि मग मी चॅलेंज केलं ते पुस्तक आल्यानंतर, आणि त्रिची प्रयोग हा माशेलकरांनी निवडला होता. आणि त्यांनी पुस्तकात लिहिलं की मी सलग 6 वर्ष अभ्यास केला आणि मग या निर्णयाला आलो की हा पहिला प्रयोग आहे. तर मी त्यांना नोटीस पाठवली, म्हटलं की तुम्ही हे खूप हे केलेले, तुम्हाला कोर्टात खेचेन वगैरे वगैरे. त्यांनीच मला दम भरला की बरं. मी त्यांच्यावर खूप वेगळे आरोप केले की तुम्ही ज्या आपल्याकडे जी वर्ण व्यवस्था आहे ना, ही वर्ण व्यवस्था राबवण्याचं तुम्ही काम करताय. कारण तो दोष असा होता की मी जो आहे तर तो मी स्टेट लेवलमधून IPS मध्ये गेलो. म्हणजे आपल्याकडे काय म्हणूया, बाटलेला अधिकारी किंवा काय प्रमोशन झालेला अधिकारी. तर AK त्रिपाठी हा डायरेक्ट IPS. तर ते हे डायरेक्ट IPS स्वतःला सगळे ब्राह्मण समजतात आणि इतरांना सगळे शूद्र समजतात. तर हा माझा प्रयोग आहे आणि मी त्या अर्थानं शूद्र आहे, तुम्ही त्याला दिलेला आहे, तर तुम्ही हे उघडपणे वर्णाश्रम सिस्टीम पाळताय वगैरे. त्यांना तो मोठा राग आला आणि त्यांनी मला नोटीस दिली. आणि मग मी जाऊन पोलीस स्टेशनलाच फिर्याद दिली. आणि मग त्यांनी टीम पाठवली. मग त्यांच्या लक्षात आली की अरे खरोखर ही कॉपी केलेला प्रयोग आहे. त्यांनी मग एक याची टीम पाठवली, त्यांची वकिलांची टीम पाठवली. त्यांना म्हटलं खोपड्यानं काहीतरी पैसे काढायचे असतील, ते म्हटले तुमचं काय झालेलं असेल तो खर्च वगैरे वगैरे देऊ आणि आपण मिटवूया. अनेक लोकांना त्यांनी मध्यस्थी घातलं माशेलकरांनी, त्यांचे नातेवाईक. हो, इव्हन आमचे मित्र कोळसे पाटलांना देखील, हो, तर त्यांचा फोन आला की त्यांच्या मित्राचा नातेवाईक कोणतरी ते जवळचे आहेत म्हणले, आणि खोपडे तुम्ही बघा त्यांना कशी मदत करता येईल ते वगैरे. आणि असं तो मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी एकच सांगितलं की आम्ही फक्त 1-2 ओळी लिहितो की हा प्रयोग असा नाही. म्हटलं तुम्ही पूर्णपणे मान्य करा की हा पूर्णपणे कॉपी केलेला हा प्रयोग आहे, नाहीतर आम्ही कोर्टात जातो. आणि मग कोर्टात केस करून त्यांना कोर्टामध्ये खेचलं. तर इनोव्हेशनमध्ये माशेलकर सारखा त्यांचं खूप मोठं नाव आहे. पण एकदा एकदा त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला किंवा फार डोक्यात हवा गेली की आपल्याला सगळं कळतं वगैरे, हे कशी चूक करतात. आणि चूक झाल्यानंतर देखील त्यांच्याकडे मोठेपणा जो पाहिजे होता कुठल्याही इनोव्हेशनमध्ये, ज्यानं काम केलेले त्याला तुम्ही श्रेय दिलंच पाहिजे. तर हे डॉक्टर माशेलकरांची
तर त्याला मला फार कडक शब्द वापरता येणार नाही, परंतु मोठा हलकटपणा आहे. जागतिक पातळीवरचा तो शास्त्रज्ञ म्हणून घेतो आणि अशा प्रकारे चुकीचं पुस्तकामध्ये लिहितो आणि तो सांगतो की नाही मी 6 वर्ष अभ्यास केला आणि मग मी या मताला आलो. 6 वर्षात त्याला मोहल्ला कमिटी नावाचा प्रयोगच माहिती झाला नाही का? जो ज्यावेळेला जो याच्यामध्ये शोधायला लागतो कम्युनिटी पोलिसिंग प्रयोग, तर पहिलं नाव भिवंडी प्रयोगाचं येतं. कुठेही तुम्ही जाऊन बघा, जे डॉक्युमेंट्स आहेत ते. इव्हन अमेरिकन लायब्ररीज ऑफ काँग्रेस याची जी संस्था आहे अमेरिकेमधली, तर त्यांनी माझी रिसर्च ऑथर म्हणून निवड केली आणि भिवंडी प्रयोगाची नोंद केलेली आहे. त्यांच्या कॅटलॉगमध्ये माझा उल्लेख आहे. बरं, ते काही कुणाला विचारून वगैरे असं करत नाही, ते खूप त्यांच्या टीम्स जगभर असतात आणि असं काही वेगळं आणि मूलभूत लिखाण आलेलं असेल त्याची ते दखल घेतात. मग त्यांनी माझी पुस्तकं जगभरातल्या लायब्ररीसाठी मांडण्यासाठी माझ्याकडून घेतली आणि ती त्यांच्या लायब्ररीमध्ये ठेवलेली. या सगळ्या अनुभवातून पुन्हा एकूणच मी जे पाहिलं लहानपणी, खेड, शेती, दारिद्र्य, ॲक्टिव्हिजम, नोकरशाही, राजकारण, यातून एकूणच आपल्याला सुरक्षित, समृद्ध, निरोगी आणि आनंदी समाज निर्मितीसाठी याचा कसा उपयोग होऊ शकेल याच्यावरती माझं काम चाललेलं आहे. आणि आपली आताची जी काय पॉलिटिकल मॉडेल्स आहेत, आपण पाहिलं की आम्ही काँग्रेस पाहिलं, पुलोद पाहिलं, आघाडी पाहिलं, युती पाहिलं, महायुती पाहिलं. आपल्या जगण्यामध्ये फारसा काही फरक पडलेला नाही. परंतु या विविध क्षेत्रात काम केल्यामुळं आणि अभ्यास केल्यामुळं ही सगळी मॉडेल्स कालबाह्य कशी झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिफॉर्म्स आणायला पाहिजेत. आपण म्हणतो की आपली राज्यघटना जगात सगळ्यात लिखित मोठी राज्यघटना आहे आणि एवढं असताना देखील मग एवढं दारिद्र्य, मागासलेपण, असुरक्षितता का? अगदी या देशाबद्दल बोलायचं म्हटलं तर अलीकडं हॅपीनेस इंडेक्स घेतला जातो. जगातील 155 देशाचा हॅपीनेस इंडेक्स शोधण्याचं काम 2011 पासून सुरू झालं आहे. तर 155 पैकी आपल्या देशाचा कितवा नंबर असेल? तो आहे 145वा. अरे बापरे, म्हणजे शेवटी. आणि फक्त काही आफ्रिकन राष्ट्रच आपल्यापेक्षा दुःखी आहेत, हे त्याच्यामधून जाणं. तर याची कारणं काय आणि यावर कसा इलाज शोधता येईल आपल्याला, याबद्दलची मी मांडणी करतोय, मांडणी घेऊन देखील येतोय. पण त्यावर आपल्याला एक वेगळं बसून बोलावं लागेल. परंतु काहीच बदलू शकत नाही. लोक म्हणतात ये तो ऐसा ही चलेगा, पण मी माझ्या प्रयोगातून दाखवून दिलेली का आहे, ही व्यवस्था कालबाह्य आहे, परंतु ही व्यवस्था ही माणसांनी केलेली आहे आणि त्यामुळं माणूस पुन्हा ही व्यवस्था बदलू शकतो. तर ते बदलण्याचे मी अनेक प्रयोग केलेले आहेत आणि त्याचं सूत्र, त्याची थीम समजून घेतली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती काम करता येऊ शकतं. अशी मांडणी आपल्याला नंतर वेगळ्या एपिसोडमध्ये नक्कीच करता येईल. निश्चितच सर. म्हणजे जितक्या वेळ तुमच्याशी गप्पा मारल्या, म्हणजे एखादा पोलीस अधिकारी, लोकांच्या मनात इमेज कशी असते की तो एकदम सिंगम, दबंग, राऊडी असा असतो, रागिष्ट असतो. पण तुमच्या गप्पांमधनं असं झालं की एक पोलीस अधिकारी असाही असतो जो बेसिक प्रॉब्लेम मधलं बेसिक मुळासकट त्याच्यावरती उपाय शोधतो. आणि यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही जे काही मुद्दे मांडले, जे काही अनुभव सांगितले की एक अधिकारी व्यवस्थेच्या विरोधात कसा लढतो, सिस्टीममध्ये त्या सिस्टीमचा भाग असताना आणि सिस्टीमच्या बाहेर गेल्यावरती देखील, तर खूप छान आहे. समृद्ध करणाऱ्या या गप्पा होत्या. या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, काय वाटलं, कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच कळवा. आणि अशाच गप्पा ऐकण्यासाठी लगावतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.